Welcome students in this mathematics lecture series. In this lecture we are going to learn algebra of matrices, that is addition, subtraction and multiplication of matrix. या लेक्चरमध्ये प्रथम भागामध्ये आपण मॅट्रिक्स मधील एक्झाम्पल्स पाहणार आहोत. नाउ सी दिस एक्झाम्पल. या ठिकाणी व्हॉट इज आस्क्ड इन दिस एक्झाम्पल, फाइंड x and y. ही मॅट्रिक्स इक्वेशन आहे आणि x आणि y याची किंमत आपल्याला शोधायची आहे. तर किंमत कशी शोधायची पहा. हे कर्ली ब्रॅकेट नंतर हे दोन मॅट्रिक्स आहेत, 4 इंटू मॅट्रिक्स. हे 4 आणि 2 याला स्केलर मल्टिपल असं म्हणतात. या 4नं हे जर कॉन्स्टंट बाहेर असेल मॅट्रिक्सचा, नाउ मल्टिप्लाय दिस 4 बाय ईच एलिमेंट ऑफ दिस मॅट्रिक्स. या मॅट्रिक्सच्या प्रत्येक एलिमेंटला या 4नं मल्टिप्लाय करायचं. दॅट मीन्स लाईक दिस 4 इंटू 1 प्रत्येकाला मल्टिप्लाय करा. 4 इंटू 1 4, this 4 into 2 8, this 4 into 0 0, 4 into 2 again this is 8, 4 into minus 1 this is minus 4, 4 into 3 that is 12. Keep minus sign as it is. हे मायनस साइन आहे तसं ठेवा आणि आता 2 ने मल्टिप्लाय करा. 2 into 1 2, 2 into 3 6, 2 into minus 1 minus 2. त्याच्यानंतर 2 into 2 4, 2 into minus 3 this will be minus 6 आणि 2 into 4 4, sorry 2 into 4 that is 8. ब्रॅकेट कंप्लीट आणि अँड कॅरी दिस. हे पुढचं जे आहे संपूर्ण इक्वेशन ते पुढे लिहा. नाउ नेक्स्ट स्टेप. पुढच्या स्टेपला काय करायचं, हे दोन मॅट्रिक्सेस, दीज आर 2 मॅट्रिसेस आणि या ठिकाणी याची सबट्रॅक्शन आहे. याची सबट्रॅक्शन करत असताना सबट्रॅक्ट एलिमेंट्स इन करस्पॉन्डिंग पोझिशन, म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलमचा एलिमेंट आहे, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. सो दीज आर कॉल्ड ॲज अ करस्पॉन्डिंग एलिमेंट्स. त्या करस्पॉन्डिंग एलिमेंटची काय करायचे, वजाबाकी करायची. म्हणजे या पद्धतीने सोडवा. 4 minus 2, 8 minus 6, 0 minus दिस 0 मायनस आणि -2 ब्रॅकेटमध्ये ठेवा. ब्रॅकेट कंप्लीट. नेक्स्ट रोला 8 minus 4, त्याच्यानंतर -4, हे मायनस आणि हे -6 राईट इन ब्रॅकेट. 12 minus 8 into this matrix 2 0 minus 1 is equal to xy. नाउ नेक्स्ट स्टेप. परत एकदा हे मॅट्रिक्स जो आहे तो मॅट्रिक्स सिम्प्लिफाय करा. दिस विल बी 4 minus 2, दिस विल बी 2, 8 minus 6 म्हणजे इथे 2 येईल, हे मायनस इंटू मायनस प्लस 2 होईल. 8 minus 4 इज 4, हे -4 मायनस मायनस प्लस 6 म्हणजे 2 येईल. -4 प्लस 6 इज 2 आणि 12 minus 8 दॅट विल बी 4. त्याच्यानंतर इंटू मॅट्रिक्स into this column matrix 2 0 1 is equal to xy. Now to solve next step. पुढच्या स्टेपला या दोन मॅट्रिक्सचं काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं. सो फर्स्ट ऑफ ऑल याची ऑर्डर किती आहे बघायचं. हा जो पहिला मॅट्रिक्स आहे, देर आर 2 rows अँड 3 columns, म्हणजे याची ऑर्डर आहे 2/3. आणि हा दुसरा मॅट्रिक्स आहे. या ठिकाणी या दोन मॅट्रिक्स इथं मल्टिप्लिकेशन आहे. हे दुसरा मॅट्रिक्स आहे, त्याच्यात देर आर 3 rows अँड 1 column. तो ऑर्डर इज 3/1. आणि मग या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन कधी शक्य असतं, तर पहिल्या मॅट्रिक्सचे कॉलम हे दुसऱ्या मॅट्रिक्सच्या रो इतके असावे लागतात. इन दॅट केस वी कॉल दिस मल्टिप्लिकेशन इज कन्फॉर्मेबल. आणि येणारा जो मॅट्रिक्स आहे, या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करून येणारा मॅट्रिक्स आहे, त्याची ऑर्डर 2/1 असते. म्हणजे याची मल्टिप्लिकेशनची ऑर्डर काय, 2/1 इज इक्वल टू xy. आता हे 2/1 म्हणजे काय, तर त्या ठिकाणी देर आर 2 rows अँड 1 column. त्या ठिकाणी 2 rows असतील आणि 1 column असेल. म्हणजे काय, हे एलिमेंट असेल R1 C1 अँड दिस विल बी R2 C1. R1 C1 म्हणजे काय, या ठिकाणी एलिमेंट्स तुम्हाला
मिळवत असताना काय करायचं, टेक मल्टिप्लिकेशन ऑफ फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम, R1 C1 R2 C1. आता हे R1 C1 कसं शोधायचं पहा. दिस इज फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम. दॅट मीन्स यू हॅव टू टेक रो कॉलम मल्टिप्लिकेशन. हे रो कॉलम मल्टिप्लिकेशन कसं करायचं पहा. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम म्हणजे हा फर्स्ट मॅट्रिक्स आहे, पहिला मॅट्रिक्स आहे, त्याचे रो आणि या सेकंड मॅट्रिक्सचे कॉलम याचं मल्टिप्लिकेशन करायचं. दिस इज R1 इंटू C1 म्हणजे 2, दिस इज 2 इंटू 2, 2 इंटू 0, 2 इंटू -1. दॅट मीन्स लाईक दिस 2 इंटू 2, दिस 2 इंटू 2, 2 इंटू 0 प्लस 2 इंटू 0 प्लस दिस 2 इंटू -1 like this. Similarly R2 C1 म्हणजे काय, the second row first column 4 into 2, 2 into 0 आणि 4 into -1 अशा पद्धतीने मल्टिप्लिकेशन करायचं आहे. सो 4 into 2 we write like this 4 into 2, 2 into 0 plus 2 into 0 आणि 4 into -1 is equal to carry this right hand side. So which is equal to, आणि आता याचं सिम्प्लिफिकेशन करायचं. 2 into 2 4, this will be 0, this will be 2 into -1, this will be -2. 4 into 2 is 8 plus this is 2 into 0, that will be 0 minus plus minus minus 4 into 1 4, which is equal to xy. And finally what we get, this is a 4 minus 2, that will be 2. याचं सिम्प्लिफिकेशन करा. 4 minus 2 2, this is 4 minus 4, 8 minus 4 4, which is equal to xy. Now comparing these two matrices. These two matrices are equal, therefore x is equal to 2 and y is equal to 2 is the required values of x and y. Now see this next example. If this A is given, matrix A is equal to 2 minus 3 1 5 and matrix B is equal to 3 minus 2 1 1 0 1, it is asked to verify this reversible property AB transpose is equal to B transpose into E transpose. आता हे व्हेरीफाय करत असताना काय करायचं, we find value of both side, left hand side and right hand side, आणि and we'll check are they equal or not. पहा सुरुवातीला काय करायचं, ए बीची किंमत काढा. फर्स्ट पार्ट, फर्स्ट ऑफ ऑल वी फाइंड व्हॅल्यू ऑफ ए बी. आता हे ए बी काढत असताना ए बी मीन्स मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स ए अँड बी. या दोन मॅट्रिक्सचं काय आहे, मल्टिप्लिकेशन आहे. आधी ए लिहा, दॅट मीन्स 2 minus 3 1 5. त्याच्यानंतर बी लिहा 3 minus 1 2 1 0 1. नाउ टू ऑब्टेन मल्टिप्लिकेशन, या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन शोधत असताना फर्स्ट ऑफ ऑल सी द ऑर्डर. ह्या पहिल्या मॅट्रिक्सची ऑर्डर काय, देर आर 2 rows अँड 2 columns म्हणजे 2 by 2 अशी ऑर्डर आहे. दुसरा मॅट्रिक्स जो आहे त्याची ऑर्डर काय, देर आर 2 rows अँड दीज आर 3 columns. दॅट मीन्स दिस इज 2 by 3. सो दीज आर द इक्वल, म्हणजे पहिल्याचे कॉलम आणि दुसऱ्याचे रो हे सारखे आहेत. आणि येणारा जो मॅट्रिक्स आहे त्याची ऑर्डर काय असेल तर 2 by 3 असे असेल. सो टू फाइंड मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन, हे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन शोधण्यासाठी आपल्याला पहिल्या मॅट्रिक्सचे कॉलम आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचे रोज सारखे असावे लागतात. आणि मॅट्रिक्स येणारा जो मॅट्रिक्स आहे मल्टिप्लिकेशन मॅट्रिक्स त्याची ऑर्डर काय असेल तर 2 by 3 असेल. म्हणजे काय, दिस विल बी द मॅट्रिक्स 2 by 3. हा 2 by 3 म्हणजे काय, तर देर आर 2 rows अँड 3 columns. या मॅट्रिक्समध्ये 2 rows असतील आणि 3 columns असतील. म्हणजे याचे एलिमेंट्स कसे असतील तर R1 C1 R1 C2 R1 C3. दुसरी रो असेल R2 C1 R2 C2 आणि R2 C3. हे R1 C1 म्हणजे काय, तर इलेमेंट ऑफ फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. R1 C2 म्हणजे काय, तर फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम. सिमिलरली
R1C3 म्हणजे हा थर्ड रो आणि फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम. याच्या सहाय्यानं काय करायचं, हे एलिमेंट शोधायचे. R1C1 म्हणजे काय, तर टेक प्रॉडक्ट ऑफ फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम. R1C2 म्हणजे काय, तर फर्स्ट रो इंटू सेकंड कॉलम. रो फर्स्ट मॅट्रिक्सचे घ्यायचे आणि सेकंड मॅट्रिक्सचे कॉलम घ्यायचे. मग नाव सी हाऊ टू फाइंड R1C1. या ठिकाणी R1C1ची किंमत कशी काढायची पहा. सो देअरफॉर AB इज इक्वल टू, फर्स्ट ऑफ ऑल सी R1C1 म्हणजे हे फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम याचं मल्टिप्लिकेशन करायचं. म्हणजे कशा पद्धतीनं करायचं, रो कॉलम 2 into 3 minus 3 into 1. This is 2 into 3 plus minus 3 into 1. So this is R1C1. आता R1C2 कसं शोधायचं पहा. फर्स्ट रो सेकंड कॉलम. दिस इज फर्स्ट रो इंटू सेकंड कॉलम म्हणजे 2 into -1 प्लस -3 into 0. दिस इज R1C2. आता R1C3 पहा. दॅट मीन्स R1C3 म्हणजे काय, फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम. म्हणजे फर्स्ट रो आणि थर्ड कॉलमचं मल्टिप्लिकेशन करायचं. 2 into 2, दिस इज 2 into 2 प्लस दिस -3 into 1. -3 into 1. नाउ नेक्स्ट रो R2C1 म्हणजे काय, सेकंड रो फर्स्ट कॉलम. म्हणजे सेकंड रो आणि फर्स्ट कॉलमचं मल्टिप्लिकेशन करायचं. 1 into 3 प्लस 5 into 1. 1 into 3 प्लस 5 into 1. R2C1 म्हणजे सेकंड रो सेकंड कॉलम. म्हणजे दिस इज सेकंड रो आणि सेकंड कॉलम म्हणजे 1 into -1, 5 into 0, like this. 1 into -1 plus 5 into 0. And lastly R2C3 म्हणजे काय, सेकंड रो थर्ड कॉलम. 1 into 2 plus 5 into 1. This is 1 into 2 plus 5 into 1. So which is equal to, आणि आता हे सिम्प्लिफाय करा. which is equal to 2 into 3 that is 6 minus 3 into 1 that is -3. 2 into -1 -2 -3 into 0 that will be 0. Here 2 into 2 4 -3 into 1 -3. 1 into 3 3. 5 into 1 5. This will be -1 plus 0. This will be 2 plus 5. Now simplify this. So this is 6 minus 3 3. This is -2. 4 minus 3 1. 3 plus 5 8. This will be -1. This will be 7. So what is this? This is AB. ही कशाची किंमत आहे, AB ची. नाउ वी वॉन्ट AB ट्रान्सपोज. आपल्याला कशाची किंमत शोधायची, AB ट्रान्सपोज. सो व्हॉट इज ट्रान्सपोज. ट्रान्सपोज म्हणजे काय, तर इंटरचेंज रोज इंटू कॉलम. म्हणजे हे रो आहे, दिस इज फर्स्ट रो इंटरचेंज इंटू फर्स्ट कॉलम, दॅट इज ट्रान्सपोज. त्यालाच ट्रान्सपोज म्हणतो आपण. हे फर्स्ट रो आहे, त्याचे फर्स्ट कॉलम लिहा. सेकंड रो आहे, त्याचे सेकंड कॉलम लिहा. 8 - 1 7. सो दिस इज व्हॅल्यू ऑफ AB ट्रान्सपोज. नाउ सी नेक्स्ट टू फाइंड व्हॅल्यू ऑफ राईट हँड साईड. आता राईट हँड साईड म्हणजे B ट्रान्सपोज इंटू A ट्रान्सपोजची किंमत कशी काढायची पहा. तर आधी B ट्रान्सपोज लिहा. सो इन सेकंड पार्ट फर्स्ट ऑफ ऑल राईट B ट्रान्सपोज. तर B ट्रान्सपोज म्हणजे काय, दिस इज B ट्रान्सपोज म्हणजे दिस इज आर द रो convert into column. That means 3 - 1 2 1 0 1. This is B transpose. A transpose means transpose of A. Interchange हे रोज आहे, त्याचं कॉलममध्ये इंटरचेंज करायचं. म्हणजे हे फर्स्ट रो आहे, त्याचं फर्स्ट कॉलम लिहा. सेकंड रो आहे, त्याचं सेकंड कॉलम लिहा. नाउ वी हॅव टू टेक प्रॉडक्ट. आता आपल्याला गुणाकार घ्यायचा आहे. B transpose into A transpose. So which is equal to
राईट व्हॅल्यू ऑफ बी ट्रान्सपोज फर्स्ट. आधी याची किंमत लिहा बी ट्रान्सपोजची. 3 - 1 2 1 0 1 इंटू ए ट्रान्सपोज म्हणजे 2 1 -3 5. नाव या ठिकाणी या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन आहे. त्याच्या आधी त्याची ऑर्डर लिहा. याची ऑर्डर काय तर देर आर 3 rows अँड 2 columns 2/3. आणि या ठिकाणी याची ऑर्डर काय देर आर 2 rows अँड 2 columns म्हणजे 2/2. सो दीज आर इक्वल. पहिल्या मॅट्रिक्सचे कॉलम आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचे रोज हे सारखे असावे लागतात. देन वी कॅन टेक मल्टिप्लिकेशन. आणि येणारा जो मॅट्रिक्स आहे त्याची ऑर्डर काय असेल तर 3/2 म्हणजे रिझल्टंट मॅट्रिक्स ऑर्डर विल बी 3/2. दिस इज बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज. त्या प्रॉडक्टची ऑर्डर काय असेल 3/2. 3/2 म्हणजे काय तर त्या ठिकाणी देर आर 3 rows अँड 2 columns. 3/2 मीन्स. सो दिस याचे एलिमेंट्स कसे असतील मग R1 C1 R1 C2. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम. हा सेकंड रो आहे आणि फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम. दिस विल बी R3 C1 अँड दिस विल बी R3 C2. आता ज्याप्रमाणे इलेमेंटची पोझिशन असेल त्याप्रमाणे त्याचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं. सो दिस विल बी बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज इज इक्वल टू फर्स्ट ऑफ ऑल फाइंड R1 C1 म्हणजे टेक मल्टिप्लिकेशन R1 फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. बी ट्रान्सपोज म्हणजे पहिला मॅट्रिक्स असेल त्याचे रो आणि दुसरा मॅट्रिक्स असेल त्याचे कॉलम त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं. सो दिस इज अ 3 × 2. दिस विल बी 3 × 2 प्लस 1 × -3. 1 × -3. दिस इज R1 C1. त्याचप्रमाणे आता R1 C2 म्हणजे काय तर फर्स्ट रो सेकंड कॉलम 3 × 1 प्लस 1 × 5. 3 × 1 प्लस 1 × 5. Similarly next R2 C1 second row first column -1 × 2 आणि 0 × -3. So this will be -1 × 2 plus 0 × -3. नेक्स्ट पुढचा एलिमेंट R2 C2 म्हणजे काय सेकंड रो सेकंड कॉलम -1 × 1 आणि 0 × 5. -1 × 1 प्लस 0 × 5. R2 C2. आता R3 C1 शोधा. तो कसं शोधणार थर्ड रो फर्स्ट कॉलम 2 × 2 प्लस 1 × -3. 2 × 2 प्लस 1 × -3. आणि लास्ट R3 C2. R3 C2 म्हणजे काय तर थर्ड रो आणि सेकंड कॉलम 2 × 1 प्लस 1 × 5. 2 × 1 प्लस 1 × 5. नाव सिम्प्लिफाय दिस. याचं सिम्प्लिफिकेशन करा. सो विच इज इक्वल टू 3 × 2 दिस विल बी 6. 6 - 3. 3 × 1 3 प्लस 5. -1 × 2 this will be -2 plus 0. -1 × 1 -1 plus 0 × 5 will be 0. This 2 × 2 is 4. -3 1 × -3 2 plus 1 × 5 5. So what we get AB transpose B transpose into A transpose. We get value of B transpose into A transpose. याची काय किंमत मिळते तर 6 - 3 3. 3 plus 5 this will be 8. -2 this will be -1 as it is. 4 - 3 1 and 2 plus 5 7. So call this is 2.
दिस इज बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज. ऑलरेडी वी हॅव फाइंड, आधी आपण शोधले तो ए बी ट्रान्सपोज आहे, त्याला 1 म्हणा. नाउ कम्पेअर दिस व्हॅल्यूज. हे ए बी ट्रान्सपोज आहे अँड दिस इज बी ट्रान्सपोज ए ट्रान्सपोज. सो बोथ व्हॅल्यूज आर सेम फ्रॉम 1 and 2. दिस इज 3 8 -2 -1 and 1 7. लास्टली वी से आणि शेवटी मग फ्रॉम 1 and 2 ए बी ट्रान्सपोज is equal to B transpose into E transpose. Now see this next example. If matrix A is given -2 0 2 3 4 5 and B is given 2 1 3 5 and 0 2, it is asked check whether AB is singular or not. That means you have to find product AB. AB हा सिंग्युलर आहे की नाही ते शोधायचे. त्यासाठी आपल्याला AB शोधावं लागेल. So see how to find AB. AB means product AB. या दोन मॅट्रिक्सचे मल्टिप्लिकेशन असेल. So first write A. A means this -2 0 2 3 4 5 into this B 2 1 3 5 0 2. आता या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करत असताना once again see the order. पहिल्या मॅट्रिक्सची ऑर्डर, these are the 2 rows and 3 columns. ऑर्डर म्हणजे काय 2/3. पहिल्याची ऑर्डर 2/3. दुसऱ्याची ऑर्डर काय, देर आर 3 rows and 2 columns. दॅट मीन्स 3/2. मल्टिप्लिकेशनसाठी पहिल्या मॅट्रिक्सचे कॉलम आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचे रोज सारखे असावे लागतात. ओके. सो येणारा जो मॅट्रिक्स आहे त्याची ऑर्डर असेल 2/2. या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जो मॅट्रिक्स आपल्याला मिळेल त्याची ऑर्डर असेल 2/2. दॅट मीन्स देर आर 2 rows अँड 2 columns. त्या ठिकाणी 2 rows आणि 2 columns असतील. म्हणजे काय, दीज आर द इलेमेंट्स R1 C1 R1 C2 हा इलेमेंट असेल. त्याच्यानंतर या ठिकाणी R2 C1 आणि R2 C2 हा इलेमेंट्स असेल. सो वी टेक मल्टिप्लिकेशन. या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करण्यासाठी इथे दिल्याप्रमाणे रो कॉलम मल्टिप्लिकेशन करायचे. सो इट इज R1 C1 फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. दॅट मीन्स दिस फर्स्ट रो मल्टिप्लाइड टू फर्स्ट कॉलम -2 × 2 0 × 3 आणि 2 × 0 या पद्धतीने याचं मल्टिप्लिकेशन करायचं. सो दिस इज AB which is equal to, say this, -2 × 2 plus 0 × 3 plus 2 × 0. This element is R1 C1. R1 C1. त्याच्यानंतर आता R1 C2 शोधा. R1 C2 म्हणजे काय, दिस इज अ फर्स्ट रो इंटू सेकंड कॉलम. सो -2 × 1 -2 × 1 0 × 5 प्लस 0 × 5 आणि 2 × 2 प्लस 2 × 2. नेक्स्ट सेकंड रो, पुढचा एलिमेंट R2 C1 म्हणजे सेकंड रो फर्स्ट कॉलम. हे सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम 3 × 2 प्लस रो कॉलम मल्टिप्लिकेशन कसं करायचं पहा. 3 × 2 4 × 3 आणि 5 × 0. So this will be plus 4 × 3 plus 5 × 0. Next R2 C2 म्हणजे सेकंड रो सेकंड कॉलम 3 × 1 4 × 5 आणि 5 × 2. So we write here 3 × 1 4 × 5 4 × 5 and this 5 × 2. Now simplify this. आता याचं सिम्प्लिफिकेशन करा. So which is equal to -2 × 2, that will be -4 plus 0 plus this also 0. -2 × 1, that is -2. This will be 0 plus 4. This 3 × 2, that is 6 plus 4 × 3 12 plus 5 × 0 0. त्याच्यानंतर 3 × 1
3, 4 into 5, 20 plus 5 into 2, that is 10. 3 into 1, 4 into 5, 5 into 2, which is equal to, we get minus 4. This will be minus 2 plus 4. This will be 2. 6 plus this will be 18. And this is a 20 plus 30, that is 36, 33. So this is value of AB. ही कशाची किंमत आहे? AB ची आहे. आता आपल्याला सिंग्युलर आहे की नाही ते चेक करायचं AB. सो वी टेक इट्स डिटर्मिनंट. सो टेक डिटर्मिनंट ऑफ AB. म्हणजे हे स्क्वेअर ब्रॅकेट आहे, त्याच्याऐवजी व्हर्टिकल लाईन्स घ्या. सो वी टेक हिअर डिटर्मिनंट ऑफ -4, 2, 18 and 33. सो टेक व्हॅल्यू. आता याची किंमत शोधा. -4 into 33. So this will be 4 into 3, that is 12, carries 1. 4 into 3 is 12. 12 plus 1 is 13. This is -132, minus 82 into 8 into, that is 36. So what we get, AB transpose is equal to -168, which is not equal to 0. This -132 minus 36, that will be -168, which is not equal to 0. Therefore we say that AB, if it is not, हे जर 0 आला असेल तर सिंग्युलर. डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर 0 आली तर सिंग्युलर. नॉट इक्वल टू 0 आलेली आहे, त्यामुळे ABला काय म्हणायचं? AB इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. सो दिस इज आन्सर. Now see this next example of obtaining solution of simultaneous equation. So this is the 3 equations in 3 unknowns. That means या ठिकाणी example या प्रकारचे विचारतात पहा. Solve the following equation by matrix inversion method. Now see how to solve this example. X plus y plus z is equal to 6. 3x minus y plus 3z is equal to 10. and 5x plus 5y minus 4z is equal to 3. आता या सायमल्टेनियस इक्वेशनचं सोल्युशन कशा पद्धतीने शोधायचं ते पहा. फर्स्ट ऑफ ऑल राईट देम 1 below 1. ही सर्व इक्वेशन एकाखाली एक या पद्धतीने लिहून घ्या. 3x minus this x plus y plus z is equal to 6. 3x minus y plus 3z is equal to 10. त्याच्यानंतर 5x plus 5y minus 4z is equal to 3. Now we can write matrix equation. या इक्वेशन पासून आपल्याला मॅट्रिक्स इक्वेशन लिहिता येतं. सो इट इज मॅट्रिक्स इक्वेशन ऑफ दिस इक्वेशन AX is equal to B. AX is equal to B हे या इक्वेशनचं मॅट्रिक्स इक्वेशन असेल. मग A म्हणजे काय? मॅट्रिक्स ऑफ कोएफिशिएंट. हा X म्हणजे कॉलम मॅट्रिक्स ऑफ व्हेरिएबल आणि B म्हणजे कॉन्स्टंट. आता हा A मीन्स याचे जे कोएफिशिएंट्स आहेत त्याचा मॅट्रिक्स. म्हणजे फर्स्ट कॉलममध्ये या Xचे कोएफिशिएंट घ्यायचे. या Xचे कोएफिशिएंट काय? 1 3 5. 1 3 5 राईट अलॉंग फर्स्ट कॉलम. सेकंड कॉलमला काय करा? Yचे कोएफिशिएंट लिहा. 1 -1 आणि 5. थर्ड कॉलममध्ये झेडचे लिहा. 1 3 -4. सो दिस इज A. X कॅपिटल X म्हणजे काय? मॅट्रिक्स, कॉलम मॅट्रिक्स ऑफ कोएफिशिएंट X Y Z. अँड B मीन्स कॉन्स्टंट 6 10 3. दिस इज अ कॉलम मॅट्रिक ऑफ कॉन्स्टंट्स. सो in this way we write matrix equation. These are given equation. यावरून याचे मॅट्रिक्स इक्वेशन लिहायचे. नाउ इट्स सोल्युशन. याचं जे सोल्युशन आहे म्हणजे आपल्याला कॅपिटल Xची किंमत काढायची. कॅपिटल X म्हणजे काय? ते XYZ ची किंमत काढायची. दिस कॅपिटल X इज इक्वल टू A इनवर्स इंटू B. या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे पुढे जाऊन आपल्याला A इनवर्स आणि B. त्यापैकी B आपल्याला माहीत आहे. B इज दिस कॉलम मॅट्रिक ऑफ कॉन्स्टंट. आपल्याला शोधायचा होतो A इनवर्स. आणि A इनवर्स शोधण्यासाठी आपण स्टेप बाय स्टेप, फर्स्ट स्टेपला आपण
we find in first step determinant of A, where this A inverse, this is given as A inverse is equal to, formula is 1 upon determinant of A into adjoint of A. आता आपण सुरुवातीला डिटर्मिनंट ऑफ ए काढूया. म्हणजे हा जो मॅट्रिक्स दिला आहे या मॅट्रिक्सचा ए म्हणजे हा मॅट्रिक्सचा कोएफिशियंट, त्याचा डिटर्मिनंट शोधायचं. सो वी राईट लाईक दिस अलॉंग बिटवीन व्हर्टिकल लाईन्स. ठीक आहे, व्हर्टिकल लाईन्स म्हणजे काय, डिटर्मिनंट, आणि हे स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे मॅट्रिक्स. सो वी राईट 1 3 5, देन 1 -1 5, 1 3 -4. आता हे डिटर्मिनंटची किंमत कशी काढायची पहा. सो यू लर्न हाऊ टू फाइंड डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2. ऑर्डर 2चा डिटर्मिनंट तुम्हाला माहिती आहे. ऑर्डर 3 म्हणजे काय, देर आर 3 रोज अँड 3 कॉलम्स. टेक फर्स्ट इलेमेंट, हा जो फर्स्ट रो फर्स्ट इलेमेंट आहे तो घ्या 1. या 1 कशाला मल्टिप्लाय करायचं, तर डिटर्मिनंट ऑब्टेन्ड बाय डिलीटिंग करस्पॉन्डिंग रो आणि रो अँड कॉलम. ह्या 1 ची रो आणि कॉलम डिलीट करा, मग काय उरेल, -1 3 5 -4 राईट हिअर. नेक्स्ट टेक मायनस साईन, मिडलला पुढे मायनस साईन घ्या. टेक नेक्स्ट इलेमेंट 1 इंटू डिटर्मिनंट कोणता, मायनर ऑफ 1, म्हणजे डिटर्मिनंट कोणता घ्यायचा, तर ऑब्टेन्ड बाय डिलीटिंग दिस रो अँड कॉलम. 1 ज्या रो आणि कॉलममध्ये ते डिलीट करा, म्हणजे काय राहील 3 3 5 -4, 3 3 5 -4. नाउ टेक प्लस अँड लास्ट दिस 1 इंटू, अगेन सेम प्रोसेस. आत्ता ज्या पद्धतीनं त्याचा रो आणि कॉलम डिलीट करा, म्हणजे काय राहील 3 -1 5 5, 3 -1 5 5. सो विच इज इक्वल टू 1 इंटू, आणि आता हे माहीत आपल्याला ऑर्डर 2चे डिटर्मिनंटची किंमत काढणं. सो फर्स्ट ऑफ ऑल टेक लाईक दिस क्रॉस मल्टिप्लिकेशन. हे -1 इंटू -4, मायनस मायनस प्लस, that will be +4, middle sign is minus, 5 into 3 that is 15, -1 into, again 3 into -4, yes, product, -12, middle sign minus, 5 into 3, this will be 15, plus 1 into 3 into 5, 15, middle sign minus, आणि 5 into -1 त्याचं प्रोडक्ट इथे लिहा ब्रॅकेटमध्ये -5. Now simplify this, 1 into this bracket, that means 4 minus 15, that is -11, this is -1 into -12 minus 15, that is -27, plus this is 1 into 15 minus plus 5, that means this will be 20. So what we get, this is -11 minus plus 27 plus 20, and if you add this -11 plus 27, 16 plus 20 is equal to 36. So what we get, determinant of A is equal to 36, which is not equal to 0. याचा डिटर्मिनंटची किंमत किती आली 36, which is not equal to 0, आणि डिटर्मिनंट नॉट इक्वल टू 0 असेल तर एला नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स असं म्हणतात. ए इज नॉन सिंग्युलर, आणि ए जर नॉन सिंग्युलर असेल देअरफॉर वी कॅन से ए इनवर्स एक्झिस्ट. ए इनवर्स एक्झिस्ट होण्यासाठी ए मस्ट बी नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स, अँड हिअर विच इज 36 नॉट इक्वल टू 0, देअरफॉर ए इनवर्स एक्झिस्ट. नाव इन नेक्स्ट स्टेप वी फाइंड ॲडजॉइंट ऑफ ए. पहा पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला काय शोधायचं, आता ॲडजॉइंट ऑफ ए शोधायचं. ए म्हणजे काय, दिस इज मॅट्रिक्स ऑफ कोएफिशियंट जो आपण सुरुवातीला लिहिला होता तो. आता हे शोधत असताना, ॲडजॉइंट शोधत असताना त्याची फर्स्ट स्टेप आहे मायनर. याचा मायनर ऑफ ए शोधायचं. तो मायनर कसा शोधायचा, तर हिअर वी हॅव टू रिप्लेस ईच इलेमेंट बाय इट्स मायनर. याचा प्रत्येक एलिमेंट, मायनर म्हणजे काय, तर डिटर्मिनंट. पहा वी हॅव टू रिप्लेस ईच एलिमेंट,
बाय इट्स मायनर, याच्यातला प्रत्येक इलेमेंट काय करायचा, त्याच्या मायनरनं रिप्लेस करायचं. म्हणजे काय, हे 1च्या ऐवजी मायनर लिहायचं. म्हणजे काय तर डिलीट द रो अँड कॉलम कंटेनिंग 1. हे 1चं मायनर लिहित असताना 1 ज्या रो आणि कॉलममध्ये आहे ते डिलीट करा. म्हणजे काय राहील, -1 3 5 -4, -1 3 5 -4. सो इन दिस वे यू रिप्लेस ईच इलिमेंट. याप्रमाणे आपण काय करणार आहे, प्रत्येक इलिमेंट त्याच्या मायनरनं रिप्लेस करणार. सो फॉर दिस 1 डिलीट रो अँड कॉलम ऑफ दिस 1. सो वी गेट 3 3 5 -1, 3 3 5 -1. फॉर दिस इलिमेंट 1 डिलीट रो अँड कॉलम. म्हणजे काय राहील, 3 -1 5 5, 3 -1 5 5. नेक्स्ट फॉर दिस मायनर ऑफ 3, हाउ टू राईट मायनर ऑफ 3, डिलीट द रो अँड कॉलम कंटेनिंग 3. 3 ज्या रो आणि कॉलममध्ये ते डिलीट करा. म्हणजे राहील काय, 1 1 5 -4. पुढे या ठिकाणचं डिटर्मिनंट -1 डिलीट रो अँड कॉलम. म्हणजे काय राहील, 1 1 5 -4, 1 1 5 -4. हिअर फॉर दिस मायनर ऑफ दिस 3 डिलीट रो अँड कॉलम 1 1 5 5, 1 1 5 5. हिअर minor of 5 delete row and column 1 1 -1 3, 1 1 -1 3. For minor of 5 delete row and column 1 1 3 3, 1 1 3 3. For this -4 हे row आणि column delete करा. म्हणजे काय, 1 1 3 -1, 1 1 3 -1. Now here we obtain व्हॅल्यू ऑफ ईच डिटर्मिनंट. इथं काय करायचं, आता प्रत्येक डिटर्मिनंटची किंमत काढायची. या पहिल्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू पहा. हे -1 × -4 4 मायनस दिस 5 × 3 दॅट इज 15. म्हणजे 4 - 15 असेल. हा दुसरा डिटर्मिनंट पहा, 3 × -4 -12 आणि 5 × 3 दॅट इज -15. हे 3 × 5 15, मिडल साईन मायनस आणि 5 × -1 इथे ब्रॅकेटमध्ये -5 ला ब्रॅकेट कंप्लीट. नेक्स्ट रो, पुढची रो पहा. 1 × -4 -4, मिडल साईन मायनस, 5 × 1 5. त्याच्यानंतर 1 × -4 सेम -4, मिडल साईन मायनस, 5 × 1 5, 1 × 5 5 मायनस, 1 × 5 5. नेक्स्ट रो 1 × 3 3, मिडल साईन मायनस आणि 1 × -1 हे -1 असेल. दॅट इज सिरीज 1 × 3 3, मिडल साईन मायनस आणि 1 × -1 अगेन 1 × 3 दॅट इज 3 -1 × 3 that is 3. परत 1 × -1 मिडल साईन मायनस, 1 × 3 3. So which is equal to, we can write like this, 4 - 15 -11, -12 - 15 -27. इथे मायनस प्लस होईल. म्हणजे 15 + 5 20. हे -4 -5 -9, दिस इज ऑल्सो -9. या ठिकाणी 0 येईल आणि 3 मायनस प्लस म्हणजे 4 येईल. दिस विल बी 0, -1 -3 दॅट विल बी -4. सो दिस इज व्हॅल्यू ऑफ मायनर ऑफ ए. नाउ को-फॅक्टर ऑफ ए. को-फॅक्टर ऑफ ए म्हणजे इथं आपण मायनर शोधला आहे. या मायनरवरून काय करायचं आपल्याला, तर को-फॅक्टर लिहायचा. तो को-फॅक्टर कसा लिहायचा पहा. दीज आर द, हे जे एलिमेंट्स आहेत त्याला एलिमेंट्स इन ऑड पोझिशनमध्ये. हे राऊंड केलेले जे एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंट्स फक्त आपल्याला काय करायचं आहे, साईन चेंज करायचं. दॅट मीन्स टू ऑप्टेन टू राईट को-फॅक्टर फ्रॉम मायनर. हे मायनरवरून को-फॅक्टर लिहित असताना -11 ॲज इट इज ते -27 आहे,
त्याच्याऐवजी प्लस 27ला दिस इज 20 मायनस 9च्या ऐवजी 9 मायनस 9 आणि 0 4 0 minus 4. So this will be cofactor. हे मायनर फ्रॉम दिस मायनर राईट cofactor. आणि तो कसा लिहायचा? The elements change the sign of element in this position. ओके, त्या पोझिशनचे एलिमेंटचे साईन चेंज करा. हे कोफॅक्टरवरून काय करायचं? ॲडजॉईंट लिहायचा. तो ॲडजॉईंट कसा लिहायचा पहा. दिस इज अ मॅट्रिक्स ऑफ ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर. ॲडजॉईंट म्हणजे काय? तर मॅट्रिक्स ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर. काय करायचं या ठिकाणी? ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर. दॅट मीन्स हा जो मॅट्रिक्स आहे त्याचा कोफॅक्टर लिहायचं, सॉरी ट्रान्सपोज लिहायचं. सो दिस इज फर्स्ट रो, राईट इट ॲज अ फर्स्ट कॉलम. दॅट मीन्स -11 27 20. हे सेकंड रो आहे, सेकंड कॉलममध्ये लिहा. आणि थर्ड रो आहे त्याच्यामध्ये थर्ड कॉलममध्ये लिहा. सो इन दिस वे वी राईट ॲडजॉईंट ऑफ ए. नाऊ वी कॅल्क्युलेट ए इनवर्स. आणि आता आपल्याला ए इनवर्स शोधता येईल, विच इज इक्वल टू 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉईंट ऑफ ए. सो देअरफॉर व्हॉट इज ए इनवर्स? ए इनवर्स इज इक्वल टू 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू adjoint of A. So which is equal to 1 determinant of A. Determinant of A ची काय व्हॅल्यू शोधली आपण? 36. 1/36 into adjoint of A. So this value, this is adjoint of A, -11 9 4 27 -9 0 20 0 -4. This is a value of A inverse. Now finally we have to calculate value of X. X is nothing but A inverse into B. X म्हणजे काय? तर हे कॉलम मॅट्रिक्स X Y Z which is equal to A inverse, this value 1/36 into this matrix -11 9 4 27 -9 0. This is 20 0 -4. This value of A inverse into B. Into B म्हणजे काय? This is a constant 6 10 13 6 10 3. This is a column matrix. आता परत या ठिकाणी काय करायचं? या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करायचं. मग याची ऑर्डर लिहायची आली. दिस इज 3/3. दिस इज ऑल्सो 3/1. आणि मग या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर येणारा जो मॅट्रिक्स आहे त्याची ऑर्डर काय असेल? तर 3/1. देर आर 3 रोज अँड 1 कॉलम. त्याचे एलिमेंट्स कसे असतील? तर R1 C1 R2 C1 आणि R3 C1. सो विच इज इक्वल टू वी राईट, याचं मल्टिप्लिकेशन करून लिहा 1/36. इकडे लेफ्टला आहे X Y Z. याचं मल्टिप्लिकेशन करा R1 C1. R1 C1 म्हणजे काय? तर फर्स्ट रो फर्स्ट कॉलम -11 इंटू 6 दॅट इज -66 प्लस 9 इंटू 10 9 इंटू 10 90 आणि प्लस 4 इंटू 3 दॅट इज 12. R2 C1 म्हणजे सेकंड रो फर्स्ट कॉलम 27 इंटू 6 दॅट इज 162 प्लस -9 इंटू 10 दॅट इज 90 प्लस 0. दिस इज -9 इंटू 10, दिस इज -90. नेक्स्ट 20 इंटू 6 120 0 इंटू 10 0 -4 इंटू this will be -12, and if you simplify this you will get 1/36 into this sum will be 36. 162 minus 90 will be 72 and 120 minus 12 this will be 108. And if you multiply by 1/36 then you will get like this
36 upon 36, 72 upon 36, and 108 upon 36. So if we simplify this, then at the end what we get, x, y, z is equal to 36 upon 36 is 1, 70 upon 36 is 2, 108 upon 36 is 3. So what we get, x is equal to 1, y is equal to 2, and z is equal to 3. So this is the required solution of given differential equation. Now see this next example. Solve this equation by using matrix inversion method. That means using matrix inversion method, that is x plus y plus z is equal to 3. This is next equation, x plus 2y plus 3z is equal to 4. So x plus 4y plus 9z is equal to 6. आता first of all write this 1 below 1. हे दिलेले इक्वेशन जे आहेत त्या आधी सुरुवातीला 1 below 1 असल्या, that is let this equation x plus y plus z is equal to 3, x plus 2y plus 3z is equal to 4, x plus 4y plus 9z is equal to 6. These are the three equations in three unknown. याला आपण simultaneous equation असं म्हणतो. There are three variables, x, y, z, तीन variables आहेत, three variable, and these are three equations. Now we write matrix equation from this. या इक्वेशनचं मॅट्रिक्स इक्वेशन म्हणजे काय, तर ax is equal to b. आता हा a means मॅट्रिक्स ऑफ कोएफिशिएंट. a म्हणजे व्हेरिएबलचे कोएफिशिएंट घ्यायचे. टेक कोएफिशिएंट ऑफ x ॲज अ फर्स्ट कॉलम. हे x चे कोएफिशिएंट 1 1 1 राईट इन फर्स्ट कॉलम. y चे कोएफिशिएंट दुसऱ्या कॉलममध्ये लिहा 1 2 4. z चे कोएफिशिएंट थर्ड कॉलममध्ये लिहा 1 3 9. इन दिस वे वी राईट a. त्याच्यानंतर x म्हणजे काय, तर x y z मॅट्रिक्स ऑफ कोएफिशिएंट व्हेरिएबल इज इक्वल टू b म्हणजे काय, हे कॉन्स्टंट घ्यायचे 3 4 6. नाउ कॉल दिस इज 1. वी हॅव टू फाइंड सोल्यूशन ऑफ दिस इक्वेशन. याचं सोल्यूशन काढत असताना हे इक्वेशन आहे ax इक्वल टू b. या सोल्यूशन is given by x is equal to a inverse into b. सो x म्हणजे काय, सोल्यूशन काढायचं म्हणजे आपल्याला x y z ची किंमत काढायची आणि हाऊ टू फाइंड a इनवर्स इंटू b. सो b इज नोन. इथं b माहिती आहे 3 4 6. आपल्याला a इनवर्स शोधायचं आणि a इनवर्सचा काय फॉर्म्युला आहे, तो 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ a इंटू ॲडजॉइंट ऑफ a. दिस इज अ फॉर्म्युला टू फाइंड व्हॅल्यू ऑफ a इनवर्स. Now we find step by step. First of all we find determinant of a and then adjoint of a. So in first step we find determinant of a. आता determinant of a म्हणजे काय, so this is a matrix A. हा matrix A आहे, याचाच determinant घ्यायचा आहे. म्हणजे take determinant 1 1 1 1 2 3 आणि 1 4 9. दिस इज मॅट्रिक्स ऑफ कोएफिशिएंट A. वी फाइंड इट्स डिटर्मिनंट ऑफ A. आता याचा डिटर्मिनंट कसं काढायचं पहा. सो टेक दिस फर्स्ट एलिमेंट, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, हा एलिमेंट घ्या 1. मल्टिप्लाय दिस 1 बाय, या 1 ला कशाने मल्टिप्लाय करायचे, तर डिटर्मिनंट ऑब्टेन्ड बाय करस्पॉन्डिंग रो अँड कॉलम. हे डिलीट करा म्हणजे काय राहील 2 3 4 9. नेक्स्ट टेक मिडल साइन मायनस. परत नेक्स्ट एलिमेंट घ्या फर्स्ट रोचा 1 इन टू डिटर्मिनंट. याला कोणते डिटर्मिनंट मल्टिप्लाय करायचं, ऑब्टेन्ड बाय डिलीटिंग रो अँड कॉलम. 1 ज्या रो आणि कॉलममध्ये ते डिलीट करा म्हणजे काय राहील 1 3 1 9 1 9 plus 1 into this element 1. Delete the row and column containing 1. 1 ज्या रो आणि कॉलममध्ये ते डिलीट करा म्हणजे काय राहील 1 2
1 4 1 2 1 4. नाव विच इज इक्वल टू, आणि आता याची किंमत काढायची. हे ऑर्डर 2चं डिटर्मिनंट आहे, त्याची व्हॅल्यू काढायची. 2 × 9 दॅट इज 18, 4 × 3 12, minus 1 into this 1 into 9 is 9, 3 into 1 middle sign minus into 3 plus 1 into this 1 into 4 4 minus 2 into 1 2. So in this way we find value. So what we get, which is equal to this 18 minus 12 that is 6, 1 into 6 minus 1, 9 minus 3 that is 6 plus 1 into 4 minus 2 is 2. So we get 6 minus 6 plus 2. So this 6 will get cancelled, which is equal to 2. So this is the value of determinant of A, which is equal to 2. Now see, in next step we find adjoint of A. आता adjoint of A काढण्यासाठी 3 स्टेप्स मध्ये. फ्रॉम दिस ए वी फाइंड ॲडजॉइंट ऑफ ए. ए म्हणजे का, हा मॅट्रिक्स ऑफ कोइफिशियंट आहे. तर एचा कोइफिशियंट मॅट्रिक्स काढण्यासाठी, ॲडजॉइंट काढण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल वी फाइंड मायनर ऑफ ए विच इज इक्वल टू, हाऊ टू फाइंड मायनर. सो वी रिप्लेस ईच इलेमेंट बाय मायनर. मायनर मीन्स डिटर्मिनंट ऑब्टेन्ड बाय करस्पॉन्डिंग डिलीटिंग करस्पॉन्डिंग रो अँड कॉलम. म्हणजे हे 1 आहे, हे 1चं मायनर म्हणजे काय, तर डिटर्मिनंट ऑब्टेन्ड बाय डिलीटिंग करस्पॉन्डिंग रो अँड कॉलम. 1 ज्या रो आणि कॉलममध्ये ते डिलीट करा, जो इलिमेंट्स राहतील 2 3 4 9, दिस डिटर्मिनंट इज कॉल्ड ॲज मायनर. सो वी रिप्लेस ईच इलिमेंट बाय मायनर. प्रत्येकाच्या ठिकाणी काय करायचं, एक इन्स्टेड ऑफ दिस 1 वी राईट मायनर ऑफ दिस 1. म्हणजे याची रो आणि कॉलम डिलीट करा, म्हणजे काय राहील 1 3 1 9 राईट हिअर. सिमिलरली फॉर दिस एलिमेंट डिलीट रो अँड कॉलम 1 2 1 4. नेक्स्ट हिअर डिलीट रो अँड कॉलम 1 1 4 9. नेक्स्ट हिअर 2 डिलीट रो अँड कॉलम 1 1 1 9. Here delete the row and column 1 1 1 4. For this element this will be 1 2 1 4. ह्या 3 साठी काय, त्याचे रो आणि कॉलम डिलीट करा, म्हणजे 1 1 1 4. फॉर दिस एलिमेंट 1 डिलीट द रो अँड कॉलम, म्हणजे काय राहील 1 1 2 3. सिमिलरली हिअर या ठिकाणी हे 4 ज्या रो आणि कॉलममध्ये ते डिलीट करा, म्हणजे राहील 1 1 1 3. हिअर फॉर दिस 9 डिलीट द रो अँड कॉलम, दॅट मीन्स 1 1 1 2. याप्रमाणे प्रत्येक एलिमेंटचं मायनर लिहायचं आहे. नाऊ फाइंड व्हॅल्यू ऑफ ईच डिटर्मिनंट. प्रत्येक डिटर्मिनंटची आता किंमत शोधा. सो विच इज इक्वल टू minor of A, which is equal to, find value of this determinant, 2 into 9 minus 4 into 3, that means 18 minus 12. Next this 1 into 9 minus 3 into 1, 9 minus 3. Again for this determinant याची किंमत कशी शोधायची, 1 into 4 2 into 1, that is 4 minus 2. फाइंड व्हॅल्यू ऑफ ईच डिटर्मिनंट. प्रत्येक डिटर्मिनंटची किंमत काढा. 1 into 9 minus 1 into 4 म्हणजे 9 minus 4. हिअर 1 into 9 1 into 1, 9 minus 1. 1 into 4 1 into 1, 4 minus 1. पुढं 1 into 3 3 minus 1 into 2 2, 3 minus 2. Here 3 into 1 1 into 1, that is 3 minus 1, and lastly 2 minus 1. So which is equal to this 18 minus
12, that is 6, 9 minus 3, 6, 4 minus 2, 2, this is 9 minus 4, that will be 5, 9 minus 1, 8, 4 minus 1, 3, 3 minus 2, 1, 3 minus 1, 2, 2 minus 1, 1. So this is minor of A. Now from this minor we write cofactor. या minor पासून cofactor लिहा. Cofactor of A. Now how to obtain cofactor? याचा cofactor लिहित असताना these are the elements in odd position. याला आपण odd positionचे elements म्हणतो. काय करायचं, याचं चिन्ह बदलायचं. Change the sign of this element in odd position. So which is equal to 6. Instead of this 6, write minus 6. This will be 2, minus 5, 8, minus 3, 1, minus 2 and 1. So how to write cofactor from minor? या minor वरून cofactor कसा लिहायचा पहा. फक्त हे जे एलिमेंट्स आहेत याचं चिन्ह बदलायचं. दिस इज cofactor. And finally adjoint of A. So what is adjoint of A? Adjoint of A means matrix of transpose of cofactor. हे रोज आहेत ते फक्त कॉलम मध्ये लिहा. So this is first row, write this as a first column. This is second row, write this as a second column. Third row, write this as third column. So this is adjoint of A. Now we put these values in equation 1. Therefore equation 2 becomes, that means x is equal to A inverse of B. So therefore what is x equal to A inverse B? Therefore x is equal to A inverse means 1 upon determinant of A into adjoint of A into B, which is equal to 1 upon determinant of A means 2. Adjoint of A means here we calculated this value 6 minus 5 1 minus 6 8 minus 2 2 minus 3 1. This is value of A, 1 upon determinant of A, adjoint of A, into B. B means matrix of constant, that means 3 4 6. This is B. Now here you have to take multiplication. या दोन मॅट्रिक्स काय करायचे, मल्टिप्लिकेशन करायचे. पहा इथे x म्हणजे काय, so this is column matrix x y z is x. So you have to take multiplication. या दोन मॅट्रिक्सचे मल्टिप्लिकेशन. देर आर 3 रोज. पहिल्या मॅट्रिक्समध्ये ऑर्डर काय 3/3 आणि दुसरा मॅट्रिक्स बी आहे त्याची ऑर्डर आहे 3/1. दॅट मीन्स दिस टू आर इक्वल. याचे कॉलम आणि याचे रोज सारखे. दॅन मल्टिप्लिकेशन इज कन्फर्मेबल. दॅट मीन्स आफ्टर मल्टिप्लिकेशन या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करून येणारा मॅट्रिक्स कोणत्या ऑर्डरचा असेल 3/1. दॅट मीन्स देर आर 3 रोज. त्या ठिकाणी 3 रोज असतील आणि 1 कॉलम असेल. मग त्याचे एलिमेंट्स कसे असतील, दॅट मीन्स R1 C1 R2 C1 and R3 C1. Now in next step we find values of this R1 C1 R2 C1 and R3 C1. Therefore this xyz which is equal to 1 upon 2 into R1 C1 म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम.
हे फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलमचं मल्टिप्लिकेशन घ्या. 6 × 3 18. 18 minus this minus 5 × 4 that is minus 20 plus 1 × 6 that is 6. नेक्स्ट पुढे पहा. R2C1 म्हणजे सेकंड रो आणि फर्स्ट कॉलमचं मल्टिप्लिकेशन. -6 × 3 that is -18. This is -18. 8 × 4 this is 32 minus 2 × 6 that is 12. Next step, R3C1 that means third row and first column. 2 × 3 that is 6. Then -3 × 4 that is -12 and 1 × 6 that is 6. 2 × 3 -3 × 4 and 1 × 6. So which is equal to here half into. Now simplify this. 18 minus 20 is -2 plus 6 that is 4. This is minus 18 plus 32 that is 14. 14 minus 12 that is 2 and 6 plus 6 minus 12 this will be 0. Now multiply by 2 which is equal to 4/2, 2/2, 0/2. So at the end we get 4/2 is 2, 2/2 is 1, 0/2 is 1. So what we get? X, Y, Z. X, Y, Z is equal to 2, 0, 2, 1, 0, 0/2 is 0, 2, 1, 0. So we get X is equal to 2, Y is equal to 1 and Z is equal to 0. So this is the required solution of given simultaneous equation. Now see this next example of logarithm. What is asked? To find the value of x. You satisfying this equation, log of x square minus 5x plus 11 is equal to 1 to the base 5. आता हे एक्झाम्पल सोडत असताना काय करायचं? लॉग ऑफ ही ब्रॅकेट आहे, या ब्रॅकेटला y म्हणा, म्हणजे असेल लॉग ऑफ y हे 5a बेस त्याला a म्हणा विच इज इक्वल टू x. दिस इज डेफिनेशन. दिस इज कॉल्ड ॲज अ लॉगॅरिथमिक फॉर्म. या लॉगॅरिथमिक फॉर्मवरून काय करायचं? त्याचा एक्सपोनेन्शियल फॉर्म लिहायचा. लॉग ऑफ y टू द बेस इज इक्वल टू x. हे एक्सपोनेन्शियलमध्ये कसं लिहितो आपण? दिस y इज इक्वल टू a रेज टू x. आता याला कम्पेअर करायचं. हे लॉगॅरिथमिक या एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये घ्या. y म्हणजे काय? दॅट मीन्स दिस ब्रॅकेट that is x square minus 5x plus 11 is equal to a. a means 5 raised to x. x म्हणजे काय? राईट हँड साईड that is 1. 5 raised to 1 म्हणजे इथे काय आलं? x square minus 5x plus 11 is equal to 5. Now take this 5 to left side. That will be x square minus 5x plus 11 minus 5 is equal to 0. Now take subtraction. 11 minus 5 that will be 6. आता हे आहे quadratic equation which is equal to 0. Which is quadratic equation आणि याचे फॅक्टर पाडायचे. This is called as a middle term and this is constant term. So we find value of 6. We have to find two values. इथं दोन किमती शोधा. त्याचा गुणाकार 6 असेल आणि ॲडिशन 5 असेल. दॅट मीन्स -3 × -2 and -3 प्लस दिस विल बी लाईक दिस -3 प्लस -2. सो स्प्लिट मिडल टर्म -5x. हे -5x स्प्लिट करा. कशा पद्धतीनं स्प्लिट करा? तर -3 -2. सो वी राईट लाईक दिस x square minus 3x minus 2x plus 6 is equal to 0. Now make group. First 2चा एक ग्रुप बनवा.
लास्ट टूचा एक बनवा. टेक एक्स कॉमन, दॅट विल इनसाइड एक्स मायनस 3. आता याच्यातून -2 कॉमन घ्या, म्हणजे ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस 3 इज इक्वल टू 0. नाव टेक एक्स मायनस 3 कॉमन, एक्स मायनस 3 एक्स मायनस 2 इज इक्वल टू 0. दिस इम्प्लाइज दॅट, याचा अर्थ काय, एक्स मायनस 3 इज इक्वल टू 0, एक्स मायनस 2 इज इक्वल टू 0. दॅट मीन्स एक्स इज इक्वल टू 3 and x is equal to 2. So this is the required values of x equal to 3 and 2 satisfying this equation. Now see this one more example of logarithm. It is asked to simplify 1 upon log of 10 to the base 5 plus 1 upon log of 10 to the base 20. So this is given expression which is equal to 1 upon log of 10 to the base 5 plus 1 upon log of 10 to the base 20. Now here you have to use, इथे काय करायचं, use here change of base formula. म्हणजे काय, the log of base to the base, log of b to the base a, which we can write this as, हे separate असेल तर असेल, the log of b upon log of a. So which is equal to 1 upon, using this formula, हे फॉर्म्युलाचा वापर करायचा आणि याची किंमत लिहायची. 1 upon 10 to the base 5 काय होईल, या नियमानं log of 10 upon log of 5 plus here also 10 to the base 20. This will be log of 10 to the base log of 20. So this is 1 divided by 1 divide म्हणजे काय, व्यस्त गुणिले म्हणजे 1 upon, this will be 1 into, division means inversion, multiplicative inversion means log of 5 upon log of 10 plus here also division means invert multiplication, भागिले म्हणजे व्यस्त गुणिले, that means 1 into याचा इन्व्हर्ट घ्या म्हणजे काय होईल, log of 20 upon log of 10. So this is like this, log of 5 upon log of 10 plus log of 20 upon log of 10. Now base are equal, ह्याचे denominators are equal, we can add numerator, छेद समान असतील अंशांची बेरीज करा, म्हणजे this will be like this, log of 10, इथे न्यूमरेटर मध्ये काय, log of 5 plus log of 20. Now here use addition rule, log of m plus log of n means log m into n, मला m म्हणा, call this is n and use this rule, या नियमाचा वापर करा, log m plus log n म्हणजे काय, log m into n, that means which is equal to log m म्हणजे 5, n means 20 upon log 10 which is equal to log of 100 upon log of 10. See, which is equal to, he log 100, we can write this as log of 10 raised to 2 divided by log of 10. आता हे log 10 raised to 2, use this rule, log m raised to n means n log m, हे पॉवर रूल वापरा, m raised to n which is equal to n log m, म्हणजे हे 2 येईल in front of this log, so this is equal to 2 log 10 upon log 10. Now here log 10 upon log 10 will get cancelled, we get is equal to 2. So this is the required value of given expression. Now we solve examples on partial fraction. It is asked to resolve into partial fraction. This fraction is given x upon x square minus x minus 2. आता पहा, let this fraction x upon x square minus x minus 2 which is equal to x upon, ही जी डिनॉमिनेटर मध्ये आहे x square minus x minus 2 is equal to, हे क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन आहे, याच्या आधी फॅक्टर्स पाडायचे. That means x square minus, you have to find two values
whose product is -2 and addition is -1. हे प्रॉडक्ट किती आला पाहिजे -2. दॅट मीन्स वी टेक -2 into 1 आणि सेम ॲडिशन आली पाहिजे -2 + 1 विच इज इक्वल टू -1. सो इन्स्टेड ऑफ दिस -1 -x, या -x ऐवजी काय लिहायचं आता -2x + 1. सो वी राईट दिस ॲज -2x + x -2. नाव मेक ग्रुप ऑफ फर्स्ट अँड लास्ट 2. ह्या पहिल्यामध्ये काय, पहिल्या दोन टर्ममध्ये काय कॉमन आहेत, x. नाव इनसाइड x -2 प्लस नाव टेक हिअर 1 ॲज अ कॉमन x -2. नाव x -2 इज कॉमन, मग x -2 into x + 1. दीज आर द फॅक्टर. हे फॅक्टर आहेत कोणाचे, या क्वाड्रॅटिक एक्सप्रेशनचे. दॅट मीन्स वी गेट फॅक्टर ॲज अ x -2 x + 1. इन दिस वे, अशा पद्धतीनं जर क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन आलं इक्वेशन तर त्याच्या आधी फॅक्टर पाडून घ्यायचे. नाव वी राईट पार्शल फ्रॅक्शन ऑफ दिस. सो दिस इज x अपॉन x -2 x + 1 विच इज इक्वल टू, आता या ठिकाणी x ची पॉवर 1 आहे. सो वी कॉल दिस ॲज लिनियर फॅक्टर. हिअर ऑल्सो पॉवर ऑफ x इज 1. वी कॉल दिस ॲज अ लिनियर फॅक्टर. लिनियर. नाव जर दोन्ही लिनियर फॅक्टर असतील तर त्याचे पार्शल फ्रॅक्शन कसे लिहायचे. फॉर दिस लिनियर फॅक्टर वी राईट a अपॉन x -2 प्लस फॉर दिस नेक्स्ट फॅक्टर वी राईट b अपॉन x + 1. वी कॉल दिस इक्वेशन नंबर 2. याला 2 म्हणा. दीज आर नथिंग बट पार्शल फ्रॅक्शन. हेच पार्शल फ्रॅक्शन आहेत. नाऊ वी डिटरमाइन व्हॅल्यूज ऑफ a अँड b. फक्त आपल्याला a आणि b ची किंमत शोधायची आहे. ते कशी शोधायचे पहा. नाव सिम्प्लिफाय दिस. टेक क्रॉस मल्टिप्लिकेशन a इंटू x + 1. याची ॲडिशन करा थोडक्यात b इंटू x -2 अँड प्रोडक्ट ऑफ दिस 2 x -2 इंटू x + 1. नाव डिनॉमिनेटर्स आर सेम. याचे दोन्हीचे छेद समान आहेत. मे दे विल गेट कॅन्सल. Therefore numerators are equal. Therefore this implies that a upon b, see this, a upon b is equal to c upon b. याचा अर्थ काय होतो, a is equal to c. So here x बरोबर काय, a into x + 1 plus b into x -2. We call this equation number say 3. Now in next step we put value of x making factor 0. हा फॅक्टर 0 करणारी x किंमत ठेवायची. म्हणजे 0 कधी होईल फॅक्टर, फॉर x इज इक्वल टू 2. दिस विल बिकम 0 फॉर x इज इक्वल टू -1. मग ही 1/1 किंमत या इक्वेशन 3 मध्ये ठेवायची. सो हाऊ दिस 3 इक्वेशन बिकम्स. आता एकदा x इक्वल टू 2 ठेवा. x इक्वल टू 2 ठेवत असताना पुट इन बोथ साईड म्हणजे लेफ्ट आणि राईट या दोन्ही बाजू ठेवायचं. इथे x ऐवजी 2 ठेवा विच इज इक्वल टू a इंटू, इन्स्टेड ऑफ दिस प्रत्येक x रिप्लेस ईच x/2 दॅट इज 2 + 1 प्लस b इंटू 2 - 2. आता हे 2 - 2 याची किंमत 0 येईल. 0 इंटू b 0 होईल. सो विच इज इक्वल टू 2 इज इक्वल टू 3a. दिस 2 + 1 is equal to 3, that will be 3a. So a is equal to, change side of 3, 2 upon 3 ही आली a ची किंमत. त्याचप्रमाणे b ची किंमत शोधत असताना नाव पुट नेक्स्ट व्हॅल्यू ऑफ x मेकिंग फॅक्टर 0 म्हणजे -1 ठेवा या इक्वेशन 3 मध्ये. पुट x इक्वल टू -1 इन इक्वेशन 3. टू बोथ साईड दोन्ही बाजूला ठेवायचे, लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड. देअरफॉर -1 इज इक्वल टू a इंटू -1 + 1 प्लस b इंटू -1 -2. आता हे -1 + 1 0 येईल. म्हणजे याची किंमत 0 येईल. 0 इंटू a विल बी 0. म्हणजे काय राहील, -1 इज इक्वल टू दिस b इंटू -1 -2 दॅट विल बी -3. आणि -3 इथं मल्टिप्लाय
इकडं राईटला घेतलं सॉरी लेफ्टला घेतलं डिवाइड होईल म्हणजे काय येईल तर -1/-3 इज इक्वल टू बी अँड देअरफॉर व्हॉट वी गेट बी इज इक्वल टू 1/3. सो दिस इज व्हॅल्यू ऑफ ए 2/3 आणि ही बीची किंमत आहे 1/3. पुट दिस व्हॅल्यूज इन दिस इक्वेशन 2. या दोन्ही किमती काय करायच्या इक्वेशन 2 मध्ये ठेवायच्या. सो हाऊ दिस बिकम्स x/(x-2) x + 1 इज इक्वल टू a अपॉन दिस a/(x-2) प्लस b/(x + 1. a म्हणजे काय 2/3 अपॉन x-2 प्लस b म्हणजे 1/3 x + 1. So this is required partial fraction of given expression. Now see this next example of partial fraction. Resolve into partial fraction x² - 2x + 3 x + 2 into x² + 1. पहा याची पार्शल फ्रॅक्शन कशी घ्यायची. लेट दिस इक्वेशन x² - 2x + 3 अपॉन x + 2 x² + 1. आता याचे पार्शल फ्रॅक्शन लिहित असताना यू हॅव टू ऑब्झर्व डिनॉमिनेटर. याचा फक्त डिनॉमिनेटर ऑब्झर्व करा. या ठिकाणी दोन फॅक्टर्स आहेत. हिअर पॉवर ऑफ x इज 1 आणि म्हणून त्याला लिनियर फॅक्टर्स म्हणतात. हिअर पॉवर ऑफ x इज 2 दिस इज क्वाड्रॅटिक फॅक्टर. आणि लिनियर फॅक्टर असेल तर या ठिकाणी फक्त एकच आर्बिटरी कॉन्स्टंट घ्यायचा a/x + 2. जर क्वाड्रॅटिक फॅक्टर असेल 2 तर त्या ठिकाणी दोन क्वाड्रॅटिक फॅक्टर घ्यायचे, दोन आर्बिटरी कॉन्स्टंट घ्यायचे. लाईक दिस ॲज राईट दिस ॲज या अशा पद्धतीने लिहायचे bx + c राईट इन ब्रॅकेट आणि x² + 1. नाउ दिज आर द पार्शल फ्रॅक्शन. हेच त्याचे पार्शल फ्रॅक्शन आहेत. ओनली रिमेन टू डिटरमाइन a b c. हे फक्त कॉन्स्टंट शोधायचे आणि या इक्वेशनमध्ये त्याची किंमत ठेवायची. नाउ टू सॉल्व दिस या टाईपचे एक्झाम्पल कसं सोडवायचं पहा. आता याचे ॲडिशन म्हटलं आहे तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करून ॲडिशन करा. a इंटू दिस x² + 1 प्लस bx + c इंटू दिस x + 2 अपॉन x + 2 इंटू x + 1. लाईक क्रॉस मल्टिप्लिकेशन ऑफ फ्रॅक्शन. ज्याप्रमाणे अपूर्णांकांचं आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो त्याप्रमाणे इथं गुणाकार करायचे. नाऊ इफ डिनॉमिनेटर्स आर इक्वल छेद समान असतील तर अंश समान असतात. a/b इज इक्वल टू से c/b. दिस इम्प्लाइज दॅट a इज इक्वल टू c. दॅट मीन्स दिस डिनॉमिनेटर आर इक्वल लेफ्ट अँड राईट साईड. दिस इम्प्लाइज दॅट न्यूमरेटर याचा न्यूमरेटर काय लेफ्टला दॅट x² - 2x + 3 इज इक्वल टू राईट साईडला काय a इंटू x² + 1 प्लस bx + c x + 2. कॉल दिस इक्वेशन नंबर 2. आता या ठिकाणी जर क्वाड्रॅटिक फॅक्टर असेल bx + c असेल तर हे संपूर्ण इक्वेशन सिम्प्लिफाय करायचं. x घातांकाच्या उतरत्या क्रमाने लिहायचे. फॉर दॅट मेक दिस एक्सप्रेशन फ्री फ्रॉम ब्रॅकेट. ह्याच्यातले कंस सोडवा. a इंटू x² + 1 म्हणजे काय होईल ax² + a प्लस आता या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करा. bx इंटू x bx इंटू x bx इंटू 2 bx इंटू x काय होईल bx². bx इंटू दिस विल बी 2bx. आता c ने मल्टिप्लाय करा. c इंटू x आणि c इंटू 2 दॅट मीन्स 2c. नाउ टेक x कॉमन. ह्याच्यातून x कॉमन घ्या सॉरी x² कॉमन घ्या. सो इनसाइड a + b. देन टेक x कॉमन. x² नंतर आता x कॉमन घ्या. जिथे x आहे हिअर टेक इट कॉमन म्हणजे ब्रॅकेटमध्ये काय राहील 2b + c प्लस आणि आता कॉन्स्टंट एकत्र लिहा a आणि 2c a + 2c. सो दिस इज इन द डिसेंडिंग ऑर्डर ऑफ पॉवर ऑफ x. x² x आणि कॉन्स्टंट
नेक्स्ट स्टेपला काय करायचं आहे, इक्वेटिंग कोएफिशियंट. इक्वेटिंग दोन्ही बाजूचे कोएफिशियंट काय करायचे, इक्वेट करायचे. सो कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर देन एक्स अँड कॉन्स्टंट. आता राईट साईड कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर इज ए प्लस बी आणि ते लेफ्टला एक्स स्क्वेअर आहे त्याचा कोएफिशियंट 1 आहे. देअरफॉर ए प्लस बी इज इक्वल टू 1. वी राईट ए प्लस बी इज इक्वल टू 1. एक्सचा कोएफिशियंट काय, 2b प्लस सी. हिअर एक्स कोएफिशियंट इज -2 म्हणजे इथे असेल 2b प्लस सी इज इक्वल टू -2. कॉन्स्टंट काय, a प्लस 2c. इथं काय 3. सो दिस इज a प्लस 2c इज इक्वल टू 3. सो यू कॉल दिस इक्वेशन नंबर 3. याला 3 असं म्हणा. नाव इन नेक्स्ट स्टेप, नाव पुट व्हॅल्यू ऑफ एक्स मेकिंग फॅक्टर 0. हे फॅक्टर 0 करणारे एक्सची किंमत आहेत -2 प्लस 2 0 येईल. परंतु इथं काही किंमत येत नाही आपल्याला, एकच किंमत ठेवायची, इक्वेशन 2 मध्ये ठेवायची. सो वी पुट व्हॅल्यू ऑफ एक्स इक्वल टू पुट एक्सची किंमत या फॅक्टरवरून घ्यायची जिथं 0 होत असेल त्या ठिकाणी. हे -2 प्लस 2 0 येईल म्हणजे आता एक्स इक्वल टू -2 घ्या. पुढच्या फॅक्टरमध्ये एक्सची किंमत येत नाही, फक्त एका ठिकाणी ते तेवढीच ठेवायची. एक्स इक्वल टू -2 कुठे ठेवायची, तर या इक्वेशन 2 मध्ये ठेवायची. इन इक्वेशन 2 पुट इन बोथ साईड, दोन्ही बाजूला ठेवा जिथे एक्स आहे. सो एक्स स्क्वेअर मायनस, सो पुट एक्स इक्वल टू -2. दिस इज एक्स स्क्वेअर मीन्स -2 स्क्वेअर -2 इंटू -2 प्लस 3 इज इक्वल टू. आता राईटला ठेवा या ठिकाणी, इथे ठेवा एक्स बरोबर -2. सो दिस विल बी a इंटू -2 स्क्वेअर प्लस 1 प्लस दिस इज b इंटू -2 प्लस 1 प्लस -2 प्लस 2 दिस ब्रॅकेट. इथे एक्सची किंमत -2 ठेवा, -2 प्लस 2. ठीक आहे. सो व्हॉट हॅपन्स, सी दीज आर द 2 टर्म्स. ही एक टर्म आहे आणि दुसरी टर्म आहे. हे -2 प्लस 2 या ठिकाणी 0 येईल. 0 इंटू या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केल्यानंतर हे पण 0च येईल. म्हणजे शेवटी काय येईल, -2 स्क्वेअर दिस विल बी 4 मायनस इंटू -2 दिस इज प्लस 4 प्लस 3 इज इक्वल टू a इंटू, आता ही -2 स्क्वेअर म्हणजे काय 4 प्लस 1 आणि इथे किंमत काय ते 0. सो 4 प्लस 4 प्लस 3 दॅट इज 11 इज इक्वल टू 4 प्लस 1 इज 5a आणि इथं 5ची साईड चेंज करा, 11/5 इज इक्वल टू a. सो दिस इज व्हॅल्यू ऑफ a. नेक्स्ट आता बीची किंमत काढत असताना काय करायचं, ही एची व्हॅल्यू मिळाली व 11/5 a इज इक्वल टू 11/5. यूज दिस इक्वेशन 3, या 3चा वापर करा बीची किंमत काढण्यासाठी. देअरफॉर इक्वेशन 3 बिकम्स दिस इज व्हॅल्यू ऑफ a विच इज इक्वल टू 11/5. आता 3 मध्ये काय, इक्वेशन 3 मध्ये a प्लस b इज इक्वल टू 1. नाव पुट व्हॅल्यू ऑफ a दॅट इज 11/5 प्लस b इज इक्वल टू 1. आता याची साईड चेंज करा म्हणजे काय, b इज इक्वल टू 1 मायनस 11/5. नाव सिम्प्लिफाय दिस, टेक क्रॉस मल्टिप्लिकेशन. इथं डिनॉमिनेटर 1 आहे, 5 इंटू 1 किती येईल 5 मायनस 11 इंटू 1 11 अपॉन दिस 5 विच इज इक्वल टू 5 मायनस 11 किती येणार -6/5. सो वी गेट b इज इक्वल टू -6/5. a, this is b. Now to find value of c, use any one of this equation. कुठलेही एक इक्वेशन यूज करा या ठिकाणी. सो वी यूज हिअर दिस 2b प्लस c इज इक्वल टू -2. सी दिस 2b प्लस c इज इक्वल टू -2. 2b म्हणजे काय तर -6/5 प्लस c इज इक्वल टू -2. हे -2 ने मल्टिप्लाय करा काय -12/5 -2 इंटू 6 -12/5 प्लस c इज इक्वल टू -2. आता हे मायनस आहे
लेफ्टला, राईटला गेल्यानंतर प्लस होईल. सी इज इक्वल टू प्लस 12/5 अँड दिस -2 ॲज इट इज. नाव सिम्प्लिफाय दिस. याचे क्रॉस मल्टिप्लिकेशन करा ॲडिशन करत असताना. 12 × 1 12, 2 × 5 -10 आणि 5 × 1 5 असेल. म्हणजे सीची किंमत काय आली. देअरफॉर सी वी गेट C is equal to -2/12 - 10, that means 2/5. So this is value of C. Now see this one more example of addition of matrices. What is asked? It is asked to find values of x. Satisfy this equation. 1x 0, y 2 4, 3 1 2, 4 3 -2, 4 2 2 आणि 6 5 2. आता हे सगळे मॅट्रिक्स आहेत, त्यांची ऑर्डर सारखी. हे हॉरिझॉन्टल लाईन आहेत त्याला रो आणि व्हर्टिकल आहेत त्याला कॉलम असं म्हणतात. सो फर्स्ट रो सेकंड रो, फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम थर्ड कॉलम याप्रमाणे. हे सगळ्याची ऑर्डर कशी सारखी. देयर आर 2 rows 3 columns. हिअर ऑल्सो 2 rows 3 columns. इथं पण काय 2 rows आणि 3 columns आहे. तर आता याची ॲडिशन करताना काय करायचं. यू हॅव टू सिम्पली ॲड एलिमेंट्स इन करस्पॉन्डिंग पोझिशन. म्हणजे हे फर्स्ट रो फर्स्ट कॉलममध्ये, दिस ऑल्सो इन फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. ॲड दिस. सो वी टेक ॲडिशन. या दोन मॅट्रिक्सची ॲडिशन कशी करायची पहा. 1 + 3, दिस x + 1, त्याच्यानंतर 0 + 2, पुढे y + 4, 2 + 3, 4 + -2, ब्रॅकेट कंप्लीट, इज इक्वल टू 4 2 2 6 5 2. राईट हँड साईड कॅरी करा. नाव राईट 1 + 3, दिस विल बी 4, x + 1 ॲज इट इज, 0 + 2 2, y + 4, this 2 + 3 is 5, this will be 2, 4 2 2 6 5 2. हे कॅरी करा. आता पहा हिअर 4 is equal to 4, 2 is equal to 2, remaining 5 is equal to 5 and 2 is equal to 2. Therefore by equality of matrix x + 1 is equal to x + 2 and y + 4 is equal to 6. Therefore we write here, therefore by equality of matrix, याला कोण करस्पॉन्डिंग आहे. x + 1 ला 2, ते इक्वल आहे. x + 1 is equal to 2, therefore x is equal to 2 - 1, that means 1. म्हणजे ही x ची किंमत झाली. त्याचप्रमाणे y + 4 बरोबर काय 6, y + 4 is equal to 6, therefore y is equal to 6 - 4 which is equal to 2. So this is value of y. So these are the values. See, sorry, here 2 - 1 is 1, x is 1. So these are the values of x is equal to 1 and y is equal to 2, satisfying this equation. Now see this example of matrix addition and multiplication. Matrix मधील एक example पहा. Matrix equation दिले. Inside this curly bracket, these are 2 square matrices. हे दोन मॅट्रिक्स आहेत. याच्या बाहेर काही स्केलर मल्टिप्लिकेशन नाही आहे. Here this matrix is multiplied by 2 into this column matrix is equal to XYZ. आणि या XYZ ची किंमत आपल्याला शोधायची. सो फर्स्ट ऑफ ऑल सी हाऊ टू सॉल्व. कसं शोधायचं पहा. नाव हिअर देर इज नो स्केलर. याच्या बाहेर काही कॉन्स्टंट नाही आहे. सो कॅरी दिस मॅट्रिक्स आहे तसंच तो कॅरेट करा. 1 3 2 2 0 1 3 1 2 प्लस. नाव हिअर इज अ स्केलर मल्टिप्लिकेशन. हे 2 न काय करा मल्टिप्लाय करा या मॅट्रिक्सला. मल्टिप्लाय बाय इच एलिमेंट 2 × 3 6. याचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं आहे. प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करा. 2 × 3 6, 2 × 0
0, 2 into 2 4, 2 into 1 2, 2 into 4 8, 2 into 5 10, 2 into 2 4, 2 into 1 2 आणि 2 into 0 0 into this column matrix आणि हे बाकीचे जे आहेत ते कॅरी करा x y z. नाव नेक्स्ट आता पुढे या दोन मॅट्रिक्सचे ॲडिशन आहे. सो हाऊ टू ॲड एलिमेंट्स इन करस्पॉन्डिंग पोझिशन म्हणजे हे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम त्याचे ॲडिशन करायचे. हे फर्स्ट रो सेकंड कॉलम त्याचे करस्पॉन्डिंग जे एलिमेंट्स आहेत 1 करस्पॉन्ड टू 6 मग त्याचे ॲडिशन करूयात. 1 प्लस 6 हे 3 प्लस 0 2 प्लस 4 ब्रॅकेट कंप्लीट. नेक्स्ट 2 प्लस 2 0 प्लस 8 दिस 1 प्लस 10 3 प्लस 4 1 प्लस 2 and this 2 plus 0. We add elements in corresponding position like this 2 plus 0 into this column matrix 1 2 3 into this 1 2 3 is equal to x y z. Now add this याची addition करा. So what we get this 1 plus 6 this will be 7. Here it is 3 6 this will be 4 8 11 7 3 आणि 2 into matrix this 1 2 3 is equal to x y z. आता या दोन मॅट्रिक्सची मल्टिप्लिकेशन करत असताना याची ऑर्डर आहे 3/3 आणि याची पण काय 3/1 आहे. सो रिझल्टंट मॅट्रिक्स असेल त्याचे काय असेल 3/1 याचा गुणाकार काय फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. सो दिस विल बी या दोन्हीचं मल्टिप्ल 7 into 1 that will be 7 plus 3 into 2 6 6 into 3 18. परत सेकंड रो फर्स्ट कॉलम 4 into 1 4 plus 8 into 2 16 11 into 3 33. So again third row first column 7 into 1 7 plus 3 into 2 6 plus 2 into 3 6 is equal to x y z. Now add this 7 plus 6 plus 18 this will be 31 4 plus 16 plus 33 53 6 plus 6 plus 7 that will be 19. We get this values. What we get 31 53 19 is equal to x y z. So these two matrices are equal and therefore by equality of matrix x is equal to 31 y is equal to 53 and this z is equal to 19. So this is the required values of x y z. Now see this next example from unit number 5 statistic. Statistic मधील हे पुढचे एक्झाम्पल पहा. व्हॉट इज आस्क्ड काय विचारलं आहे फाइंड रेंज अँड कोएफिशियंट ऑफ रेंज ऑफ डेटा that is 2 3 1 6 10 31 17 20 and 24. This is easy example. याच्यामध्ये काय करायचं यू हॅव टू राईट एल अँड एस म्हणजे या डेटामधील लार्जेस्ट व्हॅल्यू लिहायची. नाव अमंग दिस यामधली जी लार्जेस्ट व्हॅल्यू दॅट इज 31 दिस इज एल. एस फॉर स्मॉलेस्ट व्हॅल्यू याच्यातली स्मॉलेस्ट व्हॅल्यू लिहा. सो एस इज इक्वल टू 1 स्मॉलेस्ट व्हॅल्यू 1 लार्जेस्ट व्हॅल्यू 1. रेंज त्याचा सिंपल फॉर्म्युला आहे रेंज इज इक्वल टू एल मायनस एस म्हणजे लार्जेस्ट व्हॅल्यू मायनस स्मॉलेस्ट व्हॅल्यू 31 minus 1 which is equal to 30. So this is value of range. Coefficient of range which is equal to
L minus S upon L plus S. Now put value. L means again 31, S means 1. So this is 31 plus 1 upon 31 minus 1 upon 31 plus 1, which is equal to 30 upon 32. आणि याची किंमत कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने काय करायची, किंमत काढायची, which is equal to 0.9375. So this is a coefficient of range. So these are the required values. Now see this next example. It is asked range coefficient of range. या ठिकाणी काय केले, ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन दिलेलं आहे. हियर दिस इज ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी, परंतु याचे जे क्लास इंटरवल आहेत दीज आर लाईक दिस 10 to 19, 20 to 29, 30 to 39. सो दिस इज कॉल्ड एज अ डिसकंटिन्युअस क्लासेस. हे जे क्लासेस आहेत ते डिसकंटिन्युअस क्लासेस आहेत. सो राईट रेंज अँड कोएफिशियंट ऑफ रेंज लिहिण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल मेक देम कंटिन्युअस. त्याआधी कंटिन्युअस करून घ्या. दॅट मीन्स we make class interval continuous. आता हे कंटिन्युअस करण्यासाठी काय करायचं, सो दिस इज क्लास इंटरवल, दिस इज 10 to 19. हे त्याचं लोअर लिमिट आहे, हे 10 लोअर लिमिट आहे. ह्याच्यातून मायनस 0.5 करायचं आणि हे अप्पर लिमिट आहे त्याच्यामध्ये प्लस 0.5 करायचं. सबट्रॅक्ट 0.5 फ्रॉम लोअर अँड ॲड इन अप्पर लिमिट. ह्याच्यातून मायनस करा, ह्याच्यातून ॲड करा. सो व्हॉट वी गेट, विच इज इक्वल टू 10 minus 0.5, this will be 9.5. To add here 0.5 means 19.5. Similarly here 20 मधून मायनस 0.5 करा, याच्यामध्ये ॲड करा. So 20 minus 0.5 is 19.5. To add here 29.5 and so on. 9.5 to 19.5, 19.5 to 29.5. In this way they becomes continuous. आता हे काय होत आहेत, कंटिन्युअस होत आहेत. सो यू राईट लाईक दिस 29.5 to 39.5, 39.5 to 49.5 and 49.5 to 59.5. So in this way we convert them into continuous class interval. So these are the frequencies 15, 25, 13, 17 and 10. या पद्धतीने लिहिल्यानंतर this 9.5, this is called as the smallest value, and this 59.5, this is called as a largest value. So we write range and coefficient of range. ते लिहिण्यासाठी काय पाहिजे आपल्याला, स्मॉलेस्ट व्हॅल्यू आणि लार्जेस्ट व्हॅल्यू. सो व्हॉट इज रेंज, रेंज इज L minus S, which is equal to L means 59.5 minus 9.5, which is equal to 50. So this is value of range. And next is a coefficient of range, which is equal to L minus S upon L plus S, which is equal to L means 59.5 minus S म्हणजे smallest value 9.5. इथे सबट्रॅक्शन करा, डिनॉमिनेटरला ॲडिशन करा. सो व्हॉट वी गेट, 59.5 minus 9.5 is 50 upon this is a 69, and if you use calculator to write value, that will be 0.7246. So these are the required values of range and coefficient of range. Now see next, we see example of unit number 5, statistic. Now what is asked, काय विचारले पहा, compute mean deviation of this 15, 22, 27, this 11, 9, 21, 14 and 9. या प्रकारचा डेटा असेल तर त्याला आपण रॉ डेटा असं म्हणतो. ओनली नंबर्स, ओनली व्हॅल्यूज आर गिवन. आता या ठिकाणी काय करायचं, हे 3 कॉलम घ्यायचे, एक्स आय मायनस एक्स बार, आणि नंतर डी आयचा कॉलम घ्यायचा आहे, विच इज एक्स आय मायनस एक्स बार ॲब्सोल्यूट व्हॅल्यू.
ठीक आहे. एक्स आयच्या कॉलममध्ये दिलेल्या व्हॅल्यूजला 15, 22, 27, 11, 9, 21, 14 अँड 9. नाउ टू कॅल्क्युलेट नेक्स्ट कॉलम. आता पुढचा कॉलम कॅल्क्युलेट करण्यासाठी काय पाहिजे, एक्स आय मायनस एक्स बार पाहिजे. तर एक्स बारच्या आधी व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावं लागेल. एक्स बार म्हणजे काय, तर मीन कसं शोधतात, सिग्मा एक्स अपॉन एन. सिग्मा एक्स म्हणजे काय, तर या कॉलमची सम करायची, सम ऑफ ऑल दीज नंबर्स. ती किती येते, 128 अपॉन एन. एन म्हणजे काय, ते टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. किती ऑब्झर्वेशन्स आहेत, 1 2 3 4 5 6 7 8. ही 8 ही काय झाली, एनची व्हॅल्यू झाली. या सगळ्यांची बेरीज भागिले एन, दॅट मीन्स 8. सो 128 अपॉन 8 विच इज इक्वल टू 16. So this is value of x bar. X bar is equal to 16. ती व्हॅल्यू इथे लिहायची, एक्स आय मायनस एक्स बार. नाउ फ्रॉम ईच एक्स आय, प्रत्येक एक्स आयमधून काय करायचं, मीन म्हणजे 16 सबट्रॅक्ट करायचं. 15 मायनस 16, 22 मायनस 16, 27 मायनस 16, 11 मायनस 16, 9 मायनस 16, this 21 मायनस 16, 14 मायनस 16 अँड 9 मायनस 16. प्रत्येकातून हे सबट्रॅक्ट करा. सो व्हॉट वी गेट हिअर मायनस 1, 6, 11, मायनस 5, मायनस 7, 5, मायनस 2 अँड मायनस 7. सो दिस इज एक्स आय मायनस एक्स बार. नाउ डी आय. डी आय म्हणजे काय, तर याची ॲब्सल्यूट व्हॅल्यू म्हणजे निगेटिव्ह व्हॅल्यू असेल तर पॉझिटिव्ह लिहा, पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्हच ठेवा. सो मायनस 1 ॲज 1, 6 राईट ॲज 6, 11, 11, मायनस 5. त्याचं डी आय काय येईल, ॲब्सल्यूट व्हॅल्यू प्लस 5 येईल. मायनस 7 प्लस 7, 5, दिस मायनस 2, 2 मायनस 7ची ॲब्सल्यूट व्हॅल्यू येईल 7. सो दिस इज व्हॅल्यू ऑफ डी आय. आणि या डी आयची काय करायची, सम करायची, सिग्मा डी आय. या कॉलमची सम करा. सो यू कॅन यूज कॅल्क्युलेटर. सम इज 44. याची सम किती येते, 44 येते. अँड लास्टली यूज दिस फॉर्म्युला, मीन डेव्हिएशन अबाउट एक्स बार. व्हॉट इज फॉर्म्युला, सिग्मा डी आय अपॉन एन. सिग्मा डी आय म्हणजे काय, 44 अपॉन एन. एन म्हणजे सेम व्हॅल्यू घ्यायची विच इज 8 हिअर. सो डिवाइड दिस 44 अपॉन 8 बाय यूजिंग कॅल्क्युलेटर. This will be 5.5. So this is required mean deviation which is asked here. Now see this next example of statistic. What is asked here? Calculate mean standard deviation. Mean standard deviation and coefficient of variation of the data. What is given? This is class interval and frequency. हे क्लास इंटरवल दिले 0 to 10, 10 to 20. दॅट मीन्स दिस इज कॉल्ड ॲज अ ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. आणि याचं मीन, या 3 व्हॅल्यू शोधायचे आपल्याला, मीन, स्टँडर्ड डेव्हिएशन अँड कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन. दिस इज इम्पॉर्टंट एक्झाम्पल. सो फर्स्ट ऑफ ऑल राईट टेबल, प्रिपेरिंग टेबल. याच्यामध्ये हे कॉलम घ्यायचे. पहिल्या कॉलममध्ये क्लास इंटरवल, नंतर फ्रिक्वेन्सी, मिड पॉईंट. मिड पॉईंट म्हणजेच त्याला आपण एक्स आय असं म्हणतो, आणि ही फ्रिक्वेन्सी आहे त्याला आपण एफ आय असं म्हणतो. सो टेक प्रोडक्ट एफ आय एक्स आय, त्याच्यानंतर डी आय स्क्वेअर, एफ आय डी आय स्क्वेअर. सो सी हाऊ टू सॉल्व दिस एक्झाम्पल. पहा कसं सोडवायचं ते. दिस इज फर्स्ट कॉलम ऑफ क्लास इंटरवल. फ्रिक्वेन्सी एफ आय, दॅट मीन्स फ्रिक्वेन्सी इज गिवन 14. ही जी फ्रिक्वेन्सी दिली आहे 14, 23, ती या ठिकाणी लिहा 27, 21 आणि 5. त्याच्यानंतर काय, मिड पॉईंट. हे 0 to 10, त्याचा मिड पॉईंट असेल 5. 10 to 20, मिड पॉईंट इज 15. मिड पॉईंट म्हणजे काय, तर या दोन्हीची बेरीज करायची. 10 + 20 30, आणि त्याला परत 2 डिवाइड करायचं. 30 upon 2 15, लाईक दॅट. 20 to 30, 25, हिअर 35 अँड हिअर 45. नाव इन नेक्स्ट कॉलम, पुढचा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये एफ आय आणि एक्स आय, म्हणजे ही व्हॅल्यू एफ आय आणि एक्स आय या दोन व्हॅल्यूंचं काय करायचं आहे, प्रोडक्ट घ्यायचं. म्हणजे 14
into 5 that will be 70. 23 into 15 हे कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने केले तरी चालेल. This will be 345. 27 into 25 this will be 675. 21 into 35 this will be 735 and 5 into 45 this will be 675. अशा पद्धतीने काय असेल हे Fi, sorry, here it is a 15. 15 into 45 is 675. या पद्धतीने FIXI कॅल्क्युलेट करा, या कॉलमची सम करा, तुम्हाला FIXI मिळेल. मग याची सम किती येते? सम इज हिअर 2500. दिस इज व्हॅल्यू ऑफ FIXI. आता पुढचा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये आपल्याला DI काढायचं आहे, पण ती शोधत असताना पहिल्यांदा आपल्याला एक्स बार पाहिजे. तर ही FIXI वरून काय करायचं, आधी एक्स बार काढून घ्यायचा. तो एक्स बारचा या ठिकाणी फॉर्म्युला आहे FIXI अपॉन एन. इथे आपण FIXI शोधला आहे 2500 डिवायडेड बाय एन. एन म्हणजे काय, तर ही टोटल फ्रिक्वेन्सी असते. ही FIची सम घ्यायची. या ठिकाणी नंबर ऑफ ऑब्झर्वेशन घ्यायचे नाहीत. फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनमध्ये फ्रिक्वेन्सी दिली असेल तर सगळ्याची बेरीज म्हणजे एन असते, समेशन एन. याची किंमत आहे 100. सो 22,500 अपॉन 100 विच इज इक्वल टू 25. म्हणजे आपल्याला मीनची व्हॅल्यू मिळाले 25. सो वी पुट हिअर, या ठिकाणी त्याची किंमत ठेवायची XI मायनस एक्स बार म्हणजे 5. प्रत्येकामधून काय करायचं, याच्या प्रत्येकामधून 25 वजा करायचं. हे XIचं कॉलम आहे. 5 मायनस 25. इथे XIची व्हॅल्यू काय 15 मायनस 25. फक्त याची लिहिताना ॲब्सोल्यूट व्हॅल्यू घ्यायची 25 मायनस 25. त्याच्यानंतर इथे 35 मायनस 35 हे 45 मायनस 45 विच इज इक्वल टू फक्त 5 मायनस 25. आता हे मायनस 20 आन्सर येईल, फक्त त्याचं पॉझिटिव्ह आन्सर लिहायचं. 20 दिस विल बी 10, दिस विल बी 0, दिस विल बी अगेन 10. हिअर इट इज अ 25 अँड 45 मायनस दिस विल बी ऑल्सो 25. प्रत्येकातून काय करायचं 25 वजा करायचं. दिस विल बी 20. सो हाऊ टू ऑब्टेन DI XI मायनस एक्स बार. इथला जो XI आहे ही व्हॅल्यू आणि तिथे कॅल्क्युलेट केलेला मीन प्रत्येकातून काय करायचा वजा करायचा. सो दिस इज DI. त्याच्यानंतर काय DI स्क्वेअर आहे, याचा स्क्वेअर करून लिहा. हे 20 त्याचा स्क्वेअर येईल 400. 10चा स्क्वेअर 100, याचा स्क्वेअर येईल 0. 10 स्क्वेअर 100, 20 स्क्वेअर 400. दिस इज व्हॅल्यू ऑफ DI स्क्वेअर. आणि लास्ट कॉलम जो आहे त्याच्यामध्ये काय केलेलं आहे FIDI स्क्वेअर. म्हणजे दिस कॉलम FI हे 14 आणि DI स्क्वेअर म्हणजे 400 यांचं मल्टिप्लिकेशन करून इथे लिहायचं. 14 इंटू 400 विच इज इक्वल टू 5600. पुढं दिस इज 23 इंटू 100 दिस विल बी 2300. त्याच्यानंतर काय दिस FI 27 इंटू DI स्क्वेअर 0 आहे म्हणजे 0च येईल. हे 21 इंटू 100 दिस विल बी 2100. आणि लास्टली 15 इंटू 400 दिस विल बी 6000. हे 15 इंटू 400 6000. इथं कॅल्क्युलेटरचा वापर केला तरी चालेल. या कॉलमची सम म्हणजे काय तर 16,000. या सगळ्यांची बेरीज केली तर काय कशाची व्हॅल्यू मिळते FIDI स्क्वेअरची. नाऊ वी कॅल्क्युलेट दिस FIDI स्क्वेअर स्टँडर्ड डेव्हिएशन. सिग्मा FIDI स्क्वेअर म्हणजे किती 16,000. हे 16,000 अपॉन एन तोच घ्यायचा आहे जो आधी घेतला आहे तो 100. सो दिस झिरोज विल कॅन्सल, विल गेट रूट ऑफ 160. आणि हे रूट 160ची व्हॅल्यू कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने काढायचे which is 12.649. This is standard deviation. And lastly we calculate coefficient of variation SD upon mean. SD किती आला 12.649 upon mean. ही मीनची व्हॅल्यू आहे 25 and use calculator to find this value. So we get here 50.59 50.59.
So this is value of coefficient of variation. So in this way we calculate mean, standard deviation and coefficient of variation of this grouped frequency distribution. Now see this next example, similar example of finding mean, standard deviation and coefficient of variation. Here class interval, नेहमीप्रमाणे class interval and frequency दिले. These are grouped frequency distribution, 0 to 10, 10 to 20, 20 to 30, 30 to 14, 40 to 50. And त्याची frequency आहे 3, 5, 8, 3, 1. These three value we have to calculate. या तीन किमती आपल्याला calculate करायचे आहेत. Mean, standard deviation and coefficient of variation. So you have to prepare this table. First column कशाचा असेल? Class interval, नंतर frequency fi घ्या, midpoint xi घ्या. या दोन्हीचं प्रोडक्ट fi xi, di म्हणजे xi minus x bar, di square आणि fi di square. So see how to solve. इथे क्लास इंटरवल पुट करा. नेक्स्ट कॉलम आहे जी फ्रिक्वेन्सी हे 3, 5, 3, 5, 8, 3, 1. याची या कॉलमची सम म्हणजेच कॅपिटल एन असते, विच इज हिअर 20. 3 + 5 + 8 + 3 + 1 याची व्हॅल्यू किती येईल? 20 येते. आता मिड पॉईंट म्हणजे काय? या क्लास इंटरवलचा मिड पॉईंट, याचं ॲव्हरेज घ्यायचं 0 + 10/2 म्हणजे इथं 5 येईल. 10 + 10^2 15, 25, 35 आणि 45. नेक्स्ट कॉलम आहे fi xi. fi xi म्हणजे काय? 3 × 5 हे कॉलमचे काय करायचे? मल्टिप्लिकेशन करायचं. 3 × 5 विच इज इक्वल टू 15. दिस 5 × 15 विच इज 75. दिस 25 × 8 विच इज 200. This 35 × 3 which is 105. 45 × 1 this will be 45. Now take sum of this column. या कॉलमची सम करा. fi xi त्याची सम येते 440. Now before going to next column म्हणजे पुढचा कॉलम कॅल्क्युलेट करण्यापूर्वी आता इथं आपल्याला xi - x बार करायचं आहे. आता आधी x बार शोधावं लागेल. तर x बार म्हणजे मीन. दिस इज x बार which is sigma fi xi upon n आणि sigma fi असा किती आहे? 440 upon n. n म्हणजे 20 and which is equal to, if you simplify this you will get 22. This is value of mean. किती येते? 22. So from each xi, प्रत्येक xi मधून 22 काय करायचं? सबट्रॅक्ट करायचं. 5 - 22, त्याच्यानंतर 15 - 22, this 25 - 22, 35 - 22, 45 - 22. फक्त जे सबट्रॅक्शन येईल त्याची पॉझिटिव्ह व्हॅल्यू घ्यायची. दिस 5 - 22 दॅट इज -17, बट टेक दिस ॲज अ पॉझिटिव्ह व्हॅल्यू 17. दिस 15 - 22 इज -7, पण इथं -7 येईल पण 7 घ्यायची, ॲब्सोल्यूट व्हॅल्यू घ्यायची. 25 - 22, take this as 3, 35 - 22, this is 13, and 45, this is 23. So this is di. di म्हणजे काय? तर xi - x बारचे ॲब्सोल्यूट म्हणजे पॉझिटिव्ह व्हॅल्यू घ्यायची. आता इथे di स्क्वेअर आहे म्हणजे याचा स्क्वेअर करा. 17 स्क्वेअर विच इज 289, दिस इज 49, दिस इज 9. हे 13चा स्क्वेअर लिहायचं 169. यू मे इज कॅल्क्युलेटरच्या साहाय्यानं स्क्वेअर करून लिहिले तरी चालतील. 23 स्क्वेअर विच इज 529. सो दिस इज di स्क्वेअर. शेवटचं कॉलम काय? fi di स्क्वेअर म्हणजे हे fiचं कॉलम आहे. ही fi 3 × di स्क्वेअर म्हणजे 289 आणि याचं प्रोडक्ट करून लिहायचं आहे 867. यूज कॅल्क्युलेटर. fi 5 into this 49 which is 245. Similar this 8 into 9, this will be 72. Again 3 into 169, this will be 507. And lastly this 1 into 529 will be as it is 529. अशा पद्धतीने काय करायचं? हे fi di कॉलमचं मल्टिप्लिकेशन करायचं.
FI आणि DI² ह्याचं प्रॉडक्ट इथे लिहायचं आहे. सो दिस इज FI DI² आणि यात कॉलमची काय करायची सम करायची सिग्मा FI DI² विच इज इक्वल टू 2220. आता जे मीन काढत असताना स्टँडर्ड डेविएशन काढत असताना ज्या सम्स लागतात त्यांच्या सम घ्यायचे आहेत फक्त. नाऊ वी कॅल्क्युलेट स्टँडर्ड डेविएशन. काय फॉर्म्युला आहे अंडररूट सिग्मा FI DI² अपॉन n. तर ही FI DI² ची व्हॅल्यू 2220 आणि n म्हणजे टोटल फ्रिक्वेन्सी विच इज 20. आणि इफ यू कॅल्क्युलेट युजिंग कॅल्क्युलेटर हे सिम्प्लिफाय करा. 0 विल गेट कॅन्सल 222 अपॉन 2 विल बी 111 आणि त्याची कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने किंमत काढली 5.53 एवढी येते. नाव नेक्स्ट कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन म्हणजे काय SD अपॉन मीन. SD किती आहे 10.53 अपॉन मीन. मीन म्हणजे दिस व्हॅल्यू 22 आणि याचं कॅल्क्युलेशन करा यू विल गेट 47.88. सो इन दिस वे वी कॅल्क्युलेट these 3 व्हॅल्यूज. या 3 किमती शोधल्या आपण मीन स्टँडर्ड डेविएशन अँड COV कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन फॉर दिस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन. नाउ सी दिस नेक्स्ट एक्झाम्पल of consistency. What is asked? The data of runs scored by 2 batsmen A and B in 5 one-day matches is given below. Batsman A average 44, standard deviation 5.1. Batsman B average is 54, runs scored and standard deviation is 6.31. What is asked? Which batsman is more consistent? आता हे कन्सिस्टंट शोधण्यासाठी विच बॅट्समन इज मोर कन्सिस्टंट हे ठरवण्यासाठी वी कॅल्क्युलेट COV ऑफ इच बॅट्समॅन. प्रत्येकाचं काय करायचं कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन शोधायचं. सो COV ऑफ बॅट्समन ए तो कसा शोधायचा SD अपॉन मीन इंटू 100. SD एसाठी SD किती दिला आहे 5.1 अपॉन मीन म्हणजेच ॲव्हरेज दिस इज मीन विच इज 44 इंटू 100. And using calculator we will calculate this will be 11.59. Similarly for coefficient of variation COV of batsman B त्याच्यासाठी SD किती आहे 6.31 upon mean is 54 into 100 and this will be 11.68. So this is for batsman A and this is COV of batsman B. So if you compare this 11.59 and 11.68. So this 11.59 is less. So what is 11.59? हे दोन्ही कंपेअर करा. ह्याच्यामध्ये लेस कोण आहे 11.59. So what is 11.59? This COV of A is less than 11.68 म्हणजे काय तर COV of B. आता ज्याचा COV लेस असेल this COV of A is less, therefore we say batsman A is more consistent. Less the COV ज्याचा COV लेस असेल so that will be more consistent. Okay, so here batsman A is a more consistent.